हॅलो, गुड इव्हनिंग. सगळ्यांना महाशिवरात्री पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ही जी ट्रेनिंग आपण इथे घेणार आहोत ही पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. आणि या ट्रेनिंगमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आपण व्यवस्थितरित्या समजणार आहोत की ऑप्शन्सच्या टेरिटरीमध्ये ऑप्शन्समध्ये बाईंगचं थिंकिंग कसं ठेवलं पाहिजे आणि सेलिंगचं थिंकिंग का कुठल्या बेसिसवरती ठेवलं जातं. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं व्यवस्थितरित्या समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्या अगोदरच्या सिरीजमध्ये पण आपण गोष्टी बघितल्या त्या पुन्हा एकदा आपण त्या गोष्टी पुन्हा पुन्हा व्यवस्थितरित्या समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि इन बिटवीन तुमचं जे सहकार्य जे आहे जे वेळोवेळी भेटत असतं ते ह्यावेळी सुद्धा न चुकता भेटेल हीच अपेक्षा आहे. कारण तुमच्या माध्यमातूनच या सर्व ज्या गोष्टी आहेत व्यवस्थितरित्या वर्कआउट होत राहतात. व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल, मी पुन्हा एकदा जो आहे व्हिडिओ व्यवस्थितरित्या शेअर करतो, म्हणजे कसं आहे तुम्हाला तो जो आहे व्यवस्थितरित्या दिसायला भेटेल. जस्ट अ मिनिट. तुमच्या समोर लिहिलेलं आहे टेक्निकल अनालिसिसची लिंक सगळ्यांना दिसतच असेल. चला तर मग सुरू करूयात. याच्यामध्ये पॅटर्न्स वगैरे जे टेक्निकल अनालिसिसमध्ये आहेत, परंतु ऑप्शनचं जे बेसिक गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला इथे व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्यात आणि त्या माध्यमातून काय गोष्टी तिथं वर्कआउट होऊ शकतात ते आपल्याला जे आहे बघायचं आहे. तर बेसिकली ज्यावेळेस आपल्याला कुठलीही गोष्ट ऑप्शन्सच्या बाबतीत म्हटलं जातं, ज्यावेळेस कुठलीही गोष्ट म्हटलं जातं की ऑप्शन म्हणजे काय, ऑप्शनमध्ये कुठल्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थितरित्या समजून घेतल्या जाऊ शकतात. तर ते मग त्याच्या ठिकाणी जे आहे तिथे पुन्हा पुन्हा रिव्हर्सल बेसिसवरती जे आहे ही गोष्ट सांगितली जाते की ऑप्शनच्या बेसिक्समध्ये की स्ट्राईक प्राइस काय, म्हणजे स्ट्राईक प्राइस कुठली निवडली, ती निवडताना तुम्ही त्याची किंमत जे प्रीमियमच्या माध्यमातून तुम्ही किती देताय, त्याचबरोबर तुम्ही ज्या इंडायसेसची किंवा ज्या स्टॉकची स्ट्राईक प्राइस तिथे निवडलेली आहे त्याचा अंडरलेइंग जो आहे तो कुठं ट्रेड होतोय, तो कुठं आहे. ऑप्शन कॉन्ट्रॅक्टला तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे का, जर तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल नक्कीच तुम्ही करू शकणार. ऑप्शनची एक्सपायरी काय आहे, भलेही तो इंडेक्स ऑप्शन असेल म्हणजे निफ्टी 50 व निफ्टी बँकसाठी दर आठवड्याच्या गुरुवारी जे आहे त्यांची एक्सपायरी गुरुवारी असते. त्याचबरोबर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेससाठी ती मंगळवारी असते, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि जर स्टॉक्स ऑप्शन जर तिथं असतील तर स्टॉक ऑप्शनसाठी जे आहे ती एक्सपायरी जी आहे ती प्रत्येक महिन्याच्या लास्ट गुरुवारी तिथे एक्सपायरी असते. आणि ऑप्शनचं सेटलमेंट कशा पद्धतीने होतं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा तिथं कायम वर्कआउट केलं जातं. तर स्ट्राईक प्राइस काय, अंडरलिंग प्राइस काय, कॉल ऑप्शनचं कॉन्ट्रॅक्ट काय, त्याचं एक्सपायरी कधी आहे, त्याला एक्सरसाइज करणे म्हणजे काय, ऑप्शनचं प्रीमियम म्हणजे काय आणि ऑप्शनचं सेटलमेंट कशा पद्धतीने होतं, या सर्व गोष्टींचा उहापोह वेळोवेळी जे आहे ते होत असतं. तर हे आपल्याला जर लाईव्ह एखाद्या ऑप्शन चेनवरती जर बघायचंय तर त्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी समजू शकतील का, त्याबद्दल आपण इथे जे आहे ते समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याकरता मी तुम्हाला निफ्टी 50च्या ऑप्शन चेनवरती तिथे घेऊन जातोय. आणि निफ्टी 50च्या ऑप्शन चेनवरती गेल्यानंतर तुम्ही NSE India.com वरती तुम्ही इथे गेलं की तुम्हाला ऑप्शन चेन डायरेक्टली ओपन होईल आणि तिथे तुम्हाला राईट मोस्ट कॉर्नरला व्ह्यू ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स जे आहेत तिथं ड्रॉपडाऊन मेनूच्या माध्यमातून तुम्ही निफ्टी 50, फिन निफ्टी, बँक निफ्टी, मिड गॅप निफ्टी 50 साठी तिथे जे आहे ते व्यवस्थितरित्या चेक करू शकता आणि त्या माध्यमातून बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बघू शकता. आता माझ्या कन्सिडरेशनसाठी निफ्टी 50चा जो ऑप्शन चेन आहे तो मी इथं घेत आहे. आणि मला आशा आहे तुम्ही माझ्या बरोबर आहात. जी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर इन्स्टंटली व्हॉट्सअपवरती मला मेसेज करायचा आहे, मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तिथे अवश्य प्रयत्न करेल. जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की अंडरलिंग गोष्ट कुठली आहे आणि त्या अंडरलिंग गोष्टीच्या मधनं आपल्यासाठी कुठली गोष्ट वर्कआउट होते ती महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे आहे. तर अंडरलिंग इंडायसेस म्हणजे काय आहे, निफ्टी 50 आहे जी की 16,793.90च्या आसपास आहे. आणि जी ऑप्शन चेनची आपण एक्सपायरी बघत आहोत ती 3 मार्च 2022 आहे. म्हणजे 3 मार्च 2022ला भलेही कॉल्स असो भलेही पुट्स असो की ज्यांची व्हॅलिडिटी ही येणाऱ्या गुरुवारी 3 मार्च 2022 पर्यंतच असणार आहे. ऍज ऑफ नाऊ
काल सोमवारचं जे मार्केट क्लोज झालेलं आहे, जे की 16,793 ला क्लोज झालं, ते 28 फेब्रुवारी 2022 ला क्लोज झालंय, जे की 15:30 म्हणजे 3:30 IST इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार तिथे क्लोज झालेला आपल्याला दिसत आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी हा आहे की अंडरलाईंग इंडेक्स किंवा स्पॉट जो ट्रेड होतोय कॅश मार्केटमध्ये तो 16,793 ला तिथं ट्रेड होताना दिसतोय. कॉल्सच्या मध्ये जे आहे आपल्याला दोन वेगवेगळे गट असणार आहे. कॉल्समध्ये एक बायर असणार आहे की जो प्रीमियमच्या माध्यमातून तो बाय करण्याचा हिशोब करणार आहे. बाय म्हणजे काय, थोडक्यात तो लॉंग करण्याचा प्रयत्न करतो आणि जो कोणी बाय करतोय त्याचा मार्केट बद्दलचा जो व्ह्यू असतो तो बुलिश असतो. म्हणजे मार्केट ओपन आजच्या क्लोजिंग किमतीपेक्षा किंवा कालच्या सोमवारच्या 28 फेब्रुवारीच्या क्लोजिंग पेक्षा वरती जाणार आहे, त्यामुळे तो बाय करत असतो. पण त्याच दरम्यान या कॉल्समध्येच एक त्याच्या अपोजिट साइड काउंटर पार्टी असते की जो एक सेलर असतो आणि त्या सेलरचा काय स्टान्स असतो, तो सेल करतोय म्हणजेच त्याला आपण शॉर्ट केलं असं म्हणतो. आणि त्याचा जो व्ह्यू मार्केट बद्दल असतो त्याचं म्हणणं हे असतं की मार्केट जे आहे ते वरती जाणार नाहीये, किंबहुना आहे तिथेच राहील किंवा तिथून खाली जाईल. म्हणजेच त्याचा जो व्ह्यू जो असतो एक तर तो बेरिश असतो किंवा साईडवेज वाला स्टान्स घेऊन तो तिथे पर्टिक्युलर मार्केटला बघत असतो. तर मित्रांनो समजून घ्या, मोस्ट ऑफ टाइम मराठीमधले आपले जे लोक आहेत त्यांना तीच गोष्ट समजत नाहीये. कॉल्समध्ये एक सेपरेट बायर असणार आहे, एक सेपरेट सेलर असणार आहेत. बहुतांश वेळेस कमी प्रीमियममुळं आपण कुठलाही कॉल जो आहे तो बाय करण्याचा कोशिश करतो. आपल्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती एक तर बुलिश वाटायला लागली ती बुलिशच वाटते आणि एकदा बेरिश वाटायला लागली का आपल्याला ती बेरिशच वाटते. ही चुकीची गोष्ट जी आहे, हे चुकीचं जे धारणा जी आहे ती आपल्याला बाजूला ठेवायची आणि ही गोष्टीला आपल्याला व्यवस्थित त्या समजून घ्यायची आहे. तर ज्यावेळेस कुणी कुठली कॉन्ट्रॅक्ट जर बाय करत असेल, कॉल जर बाय करत असेल, भलेही कॉल बाय करल भलेही पुट बाय करल, त्याला लॉंग केलं म्हटलं जातं. आणि तुम्हाला समोरून विकणारी जी काउंटर पार्टी आहे ती तुम्हाला सेल जर करत असेल तर त्याला शॉर्ट म्हटलं जातं. त्याचा व्ह्यू त्याचा पर्स्पेक्टिव्ह मार्केट बद्दल हा सेलिंगचा असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच जर तुम्ही कॉल बाय करत आहात, तुम्हाला जी काउंटर पार्टी जी सेल करू राहिली शॉर्ट करू राहिली तिचा व्ह्यू असा आहे की मार्केट जे आहे ते बुलिश नाहीये आणि मार्केट जे आहे ते पुटच्या डायरेक्शन मध्ये जाणार आहे. म्हणजे कमी प्रीमियम मध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट बाय करण्याचा प्रयत्न करतो आणि मार्केटमधले जे मोठे प्लेयर जे आहेत ते जास्त मार्जिन मनी इन्व्हॉल्व्ह करून ते मार्केटला शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जसं की मोठ्या लोकांकडं मोठ्या इन्स्टिट्यूशन्सकडे नॉलेज असतं, इन्फॉर्मेशन असतो, डेटा असतो आणि त्या बळावरती ते हमखास पैसा कमवण्याचं साधन करतात. आणि आपण एवढ्या पैशांचं काही होत नाही ह्या थिंकिंगवरती आपण ते पैसा स्टॉक मार्केटमध्ये गमावण्याचा प्रयत्न करतो. जर पुट साईडला बघितलं तर तिकडे सुद्धा एक बायर असणार आहे. जर मार्केट बेरिश होत आहे म्हणजे 16,793 पासून जर मार्केट आपल्याला आणखीन खाली जाणार असेल, एक्झाम्पलच्या तौरवरती किंवा उदाहरणाच्या तौरवरती आपण करू, 16,793 पासून हे मार्केट जर हे 16,100 कडे जर जाणार असेल तर या मार्केट फॉल होणार आहे. म्हणजे आपला जो व्ह्यू आहे तो बेरिश होणार आहे. म्हणजे मार्केट जे आहे ते लाल तिथे होण्याचे चान्सेस असणार आहे. तर ते कॅशमध्ये आपण काय करणार आहे, 16,100चा पुट जो आहे ज्याला आपण पीई पुट युरोपियन म्हणतो ते बाय करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपला व्ह्यू त्या अंडरलाईंग इंडायसेस वरती किंवा स्पॉट वरती बेरिश असल्या कारणानं आपण तिथे बाय करण्याचं कोशिश करतो की ज्याला लॉंग म्हटलं जातं. ही गोष्ट आपल्याला तिथे लक्षात ठेवायची आहे. पण त्याच दौरान आपला जो व्ह्यू इथे असणार आहे तो बेरिश असतो, कारण मार्केट आहे तिथून खाली जाणार आहे. म्हणून आपण जनरली जी आपण कायम चुकी करतो, 16,100चा जो पुट आहे तिथं आपण घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण तिथेच फसतो. कारण मार्केटमध्ये काय घडणार आहे आपल्याला तिथे माहीत नसतं. आणि ही चुकी जी आहे ती प्रकर्षाने टाळण्याकरता आपण हे जे वेबिनार सिरीज आहे मित्रांनो इथे घेत आहोत. तुम्हाला जी काउंटर पार्टी विकतीये ती तुम्हाला ती सेल करत असते. म्हणजे त्याचा जो स्टान्स असतो त्याचा स्टान्स हा शॉर्ट असतो आणि जर तो तुम्हाला विकतोय म्हणजे त्याच्याकडनं मार्जिन मनी त्याला मोठ्या प्रमाणात लागत असतं. कारण तुम्हाला ज्या किमतीमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट विकत असतो ते तुम्ही प्रीमियमच्या रूपाने त्याला तुम्ही देत असता. आणि याचा जो व्ह्यू असतो मार्केट बरोबर बुलिश असतो. तुम्हाला जरी भलेही वाटत असेल की मार्केट जे आहे 16,793 पासून 16,100 कडे जाऊ शकतं म्हणून तुम्ही पुट बाय करायला जाणार असाल, परंतु जो तुम्हाला तिथं विकणारा व्यक्ती असतो
त्याचा व्ह्यू त्याच्या उलटा असतो आणि त्याच्याकडे डेटा, आपण म्हणतो ना डेटा इज न्यू ऑइल, माहिती हे एक नवीन खाद्य आहे, माहिती हे नवीन इंधन आहे. त्या बेसिसवरती हा जो व्यक्ती आहे एवढं मार्जिन मनी हे करून आणि छोट्या छोट्या रुपयांसाठी की जे तुम्ही प्रीमियमच्या रूपाने त्याला देत आहात ते पैसे गोळा करण्यासाठी गोष्ट जर करत असेल, म्हणजेच तो हमखास असणाऱ्या बिझनेसमध्ये तिथे पैसे लावत असतो. आणि ज्या वेळेस हमखास म्हणजेच काय, की कन्व्हिक्शन मॅटर हा शब्द आपण ज्यावेळेस म्हणतो, म्हणजेच काय की त्याच्याकडे ते कन्व्हिक्शन असतं, त्याच्याकडे ते हमखास परिणामकारक असतं आणि त्याला हमखासपणे माहित असतं की मार्केट त्या दिशेमध्ये जाणार आहे. तर जनरली ज्यावेळेस मार्केट पडणार असतं त्यावेळेस मोठे लोक काय करतात, आपण तर काय करणार, ज्यावेळेस मार्केट असतं पडत असतं त्यावेळेस पुट बाय करतो, ज्यावेळेस मार्केट वाढणार असतं त्यावेळेस कॉल बाय करतो. कारण का, फक्त प्रीमियमच्या रूपाने आपल्याला तिथे काही पैसे द्यायचे असतात. प्रीमियमचे पैसे दिले की आपण तो कॉल लॉंग करतो आणि जर समजा ते जर आपण ज्या वेळेस मार्केट 16,800च्या आसपास असतं त्यावेळेस आपण जनरली आपण ज्या कायम चुका करतो त्या चुका मी तुम्हाला इथं सांगतोय. त्यावेळेस आपण 17,300चा कॉल जो येतो बाय करण्याचा प्रयत्न करतो की ज्याचा फक्त प्रीमियम 26.87च्या आसपास असतं. म्हणजे 26.87 म्हणजे फक्त तेवढेच पैसे तुम्ही भरत नसता मित्रांनो. तर 26.87 गुणिले 50 हा लॉट साईज असतो आणि त्या ठिकाणी 26.87 गुणिले 50 जर हिशोब जर आपण जर कन्सिडर करायचा जर झाला तर जवळजवळ 1,300 रुपये जे आहे तुम्ही एक टुक्केबाजीवरती तिथे आहे 1,343 रुपये तुम्ही तिथे ऍज बिंग बायर म्हणून देत असता. पण त्याच्या अपोजिट बाजूला जो तुमचा जो विक्रेता असतो, जो सेलर असतो, तो तुम्हाला जो आहे ती माल विकत असतो. म्हणजे त्याच्याकडे नसतो, तो तुम्हाला विकतो का, कारण त्याला माहित असतं की मार्केट भलेही 16,800च्या आसपास असलं ते अचानक मध्ये किंवा गुरुवारपर्यंत जे आहे ते 17,300च्या आसपास जाऊ शकत नाही. कारण त्याच्याकडे जे डेटा, त्याच्याकडे जे इन्फॉर्मेशन असतं ते तुमच्यापेक्षा तगडं असतं. नो डाऊट हे एका कंडिशनसाठी हे चुकीचं पण ठरू शकतं. कारण आता युद्ध, जागतिक स्तरावरती युद्धांच्या ज्या चर्चा आहेत त्या चालू आहेत. घडीत पॉझिटिव्ह घडीत निगेटिव्ह न्यूजचं आहे, एका दिवसामध्ये होऊ शकतं. परंतु माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की हे कायम कायम होण्याची शक्यता कमी असते. म्हणून आपण जनरली म्हटलं जातं की 99% ऑप्शन बाहेर जे आहे मार्केटमध्ये पैसे गमावतात आणि जवळजवळ 100% ऑप्शन सेलर जे आहेत ते मार्केटमध्ये पैसे कमावतात. कारण त्यांच्याकडे ती कन्व्हिक्शन वाली वृत्ती असते, हमखास पैसे कमावण्यावाली वृत्ती असते. म्हणून आपण 17,300चाच का कॉल आपण बीटीएसटी किंवा इंट्राडे मध्ये बाय करतोय. जर एवढी मार्केटला मूव्ह जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता भरपूर आणि प्रचंड प्रमाणामध्ये न्यूजची तिथे गरज असते आणि ती न्यूज तेच जर आपल्याकडे हमखासपणा नसेल तर तिथे आपले जे आहे पैसे गमावण्याची संख्या असते. आणि याच्यामुळंच इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मेजॉरिटी ऑफ टाइम लोकांना प्रॉफिट बुक करण्याला जास्त टाइम नाही लागत, परंतु लॉसमध्ये त्या गोष्टीला ते होल्ड करून बसतात. कारण त्यांच्याकडे ते कन्व्हिक्शन नसतं, त्यांना माहित नसतं की कुठल्या स्ट्राईकला कुठली गोष्ट आपल्याला करायची आहे. तर जसं मी इथे वरती सांगितलं, तर मोठे प्लेयर काय करतील, जर मार्केट बेरिश होणार असेल तर ते कॉलला सेल करतील, म्हणजेच कॉलला शॉर्ट करतील. जे प्रीमियम मध्ये मार्केट जर पुटच्या साईडने जाणार असेल तर त्या केसमध्ये कॉलचे प्रीमियम वाढणार नाहीयेत मित्रांनो. म्हणजे जिथे हमखास पैसा क्रिएट होऊ शकतो तो म्हणजे कॉलला शॉर्ट करून त्यांना तिथे क्रिएट होऊ शकतं. जर मार्केट बुलिश असेल तर त्या केसमध्ये ते पुटला शॉर्ट करतील, ते पुटला सेल करतील, ना की कॉलला बाय करून बसतील मोठ्या किंवा प्रचंड प्रमाणामध्ये. कारण त्यांना शाश्वत किंवा हमखास येणारा जो पैसा जो आहे तो महत्वाचा असतो आणि त्या गोष्टीवरती ते कायम जे आहे ते फोकस करत असतात. मला आतापर्यंत तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या चष्म्यातून ट्रेडिंग केली आहे मला माहित नाही आहे, परंतु ह्या पुढे ज्या वेळेस तुम्हाला कुठलंही स्ट्राईक निवडायचे आहे तर त्या पाठीमागची कारणी मीमांसा आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो पैसा तुम्ही 1,343 इथे गुंतवता तर त्याच्यातला 1 रुपया सुद्धा मार्केट रुपी लॉस मध्ये आपल्याला द्यायचा नाहीये, ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. आणि दुसरी गोष्ट इथे एक महत्वाची आपल्याला ध्यानात ठेवायची मित्रांनो, की मार्केटमध्ये माझा पैसा हा प्रिन्सिपल अमाऊंट जो आहे तो डुबला नाही पाहिजे. जरी मार्केटमध्ये मी इंट्राडे ट्रेडर म्हणून तिथे वर्कआउट करत असेल, जर मी तिथे काम करत असेल तर माझ्या डोक्यात एकच गोष्ट तिथे पाहिजे की मी व्यवस्थितरित्या त्या गोष्टीला तिथे ट्रॅकआउट करण्याचा प्रयत्न करतच असेल. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला सांगितलं की अंडरलाईंग म्हणजे काय, प्रीमियम म्हणजे काय, एक्सपायरी म्हणजे काय.
या सर्व गोष्टी आपल्याला इथे माहिती पाहिजे आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला इथे बघायला भेटतील. तर हे निफ्टी 50चं कॉन्ट्रॅक्ट आहे का ज्याची एक्सपायरी येणाऱ्या गुरुवारी 3 मार्चच्या दिवशी आहे. तुम्हाला माहितच आहे आज जे आहे 1 मार्च 2022 आहे आणि 1 मार्च 2022 नंतर आज हॉलिडे असल्यामुळं उद्या मार्केट 2 मार्चला ओपन आहे आणि 3 मार्च 2022ला हे निफ्टी 50च्या कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी आपल्याला असणार आहे. अंडरलाईंग जे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते 16,793ला म्हणजे स्पॉट आहे आणि याची जी लास्टची किंमत आहे ती 28 फेब्रुवारीला 15:30 म्हणजे 3:30 वाजता IST इंडियन स्टँडर्ड टाइमला इथे क्लोज होताना दिसत आहे. तर सगळ्यात महत्वाचा आपल्याला जो मुद्दा आपल्याला इथे बघायचा आहे तो स्ट्राईक प्राइस वरती बघायचा आहे आणि स्ट्राईक प्राइस मध्ये काय ती स्ट्राईक प्राइस आहे, तिचा प्रीमियम काय आहे, तिथे ओपन इंटरेस्ट मध्ये काही बदल झालाय का तो आपल्याला इथे बघायचा आहे. जसं 16,600 जस्ट मिनिट 16,793ला आपण ऍट द मनी आहोत. मी इथे लिहितोय 16,893ला आपण 793ला आपण ऍट द मनी आहोत. म्हणजे 16,800ची जी स्ट्राईक आहे ही एक स्ट्राईक प्राइस झाली. म्हणजे 16,800 पासून जर मार्केट वाढायला लागलं तर ते लगभग 17,000 कडे पण जाऊ शकतं, 17,050 कडे जाऊ शकतं, 17,100 कडे जाऊ शकतं, 17,150 कडे जाऊ शकतं, 16,900 कडे जाऊ शकतं, 850 कडे जाऊ शकतं. आणि या सर्व स्ट्राईक प्राइस आहेत का ज्याच्यामध्ये डिफरन्स जो दुरावा जो म्हणतो 50 पॉईंटचा डिफरन्स प्रत्येक स्ट्राईक प्राइस मध्ये आपल्याला बघावयास मिळेल. म्हणजे ही ती स्ट्राईक प्राइस असणार आहे. ही जी 16,793 ची स्ट्राईक अंडरलेईंग असताना 16,800ची जी स्ट्राईक आहे त्याला ऍट द मनी स्ट्राईक किंवा ज्याला ATM स्ट्राईक असं म्हटलं जातं. आणि त्याचं जर प्रीमियम बघायचं झालं तर हा प्रीमियमचा कॉलम आहे आणि जर 16,800च्या स्ट्राईकचा जर प्रीमियम बघितला म्हणजे 207.45 आहे. याचा अर्थ असा नाही मित्रांनो की 207.45 मध्ये पूर्ण 16,800चा कॉल तुम्हाला घेता येईल. याला गुणिले 50ची लॉट साईज असल्यामुळं 207 गुणिले 50 म्हणजे त्याचा जर आपण गुणाकार व्यवस्थितरित्या जर बघितलं तर त्याची जी किंमत जी आहे ती जवळजवळ 10,350 मध्ये तुम्हाला 16,850चा एक लॉट एक कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला इथे बाय करता येईल. दुसरी गोष्ट आपल्याला इथे बघायचं आहे की ओपन इंटरेस्ट हा जो शेवटचा जो कॉलम आहे मित्रांनो याला ओपन इंटरेस्ट असं म्हटलं जातं. ओपन इंटरेस्ट म्हणजे काय की किती कॉन्ट्रॅक्ट तिथं ओपन आहे. जसं एक कॉन्ट्रॅक्ट घेण्याकरता बाय करण्याकरता तुम्हाला 10,350 रुपयांची गरज असते. त्याच वेळेस ज्या वेळेस तुम्ही ऍज एक घेणारे व्यक्ती आहात त्याच वेळेस तुम्हाला समोर विकणारी सुद्धा काउंटर पार्टी पाहिजे आणि ज्या वेळेस हे बाय तुम्ही करताय आणि त्याच वेळेस तुम्हाला सेल कोणी करतंय त्यावेळेस त्याची गणना जी आहे एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून तिथं होते आणि त्या बेसिसवरती तुमचं ते जे ओपन इंटरेस्टचा जो काउंट आहे तो येते +1 ने वाढतो किंवा घटतो. याचबरोबर तुम्ही इथे बाय करता त्याच वेळेला कुणीतरी तिथून एक्झिट करणारं बरं असेल ज्याने अगोदर बाय केलंय त्याला सेल करावं लागेल. म्हणजे ज्या कुठल्या विक्रेत्याने अगोदर तुम्हाला हे व्यवहार स्टार्ट करताना जे विकलं होतं त्याची कंपल्सरी जबाबदार राहणार त्याला बाय करून घ्यायची आणि त्याच्या विनियोगाने तो त्याचं खरेदी जी आहे ती करावी लागेल. आणि जर हा घेणारा अगोदरचा ट्रान्झॅक्शन मध्ये हा एक व्यवहार वेगळा कन्सिडर होईल आणि तो जो पर्टिक्युलर विकला जाईल त्यावेळेस त्याला जो आहे हा एक ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झाला असं त्याचं जे आहे कन्सिडरेशन होईल आणि त्यामध्ये याचं जे नोंद आहे ही +1 होईल आणि याची जी नोंद आहे ती -1 होईल आणि त्या बेसिसवरती तुम्हाला इथं ओपन इंटरेस्ट कधी कधी अधिक आणि कधी कधी वजा सुद्धा तुम्हाला इथे दिसते. तर त्याच्यामध्ये आपल्याला गोंधळून जायचं नाही आहे. आपल्याला इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती लक्षात ठेवायची आहे की ह्या माध्यमातून ओपन इंटरेस्टचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत अशा पद्धतीने ओपन इंटरेस्ट तिथे वर्कआउट होताना आपल्याला दिसत असतो मित्रांनो. तर ही गोष्ट आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला ऑब्झर्वेशन जर बघायचं जर झालं अंडरलेईंगच्या बाबतीत आणखीन काही गोष्टी समजून घ्यायच्या जर झाल्या तर जसं जसं आपण 16,800 जसं मी अगोदर म्हटलं ऍट द मनी स्ट्राईक आहे आणि त्याच्या खालच्या जर सर्व स्ट्राईक जर कन्सिडर जर केल्या तर त्यांचे जे प्रीमियम आहे त्या चढत्या दरामध्ये दिसतील. म्हणजे 16,800च्या कम्पॅरिझन मध्ये तुलनेमध्ये 16,700चं प्रीमियम तुम्हाला जवळजवळ 267 रुपयांचं दिसेल की जिथे 16,800 207च्या आसपास आहे.
16,700च्या कंपॅरिझन मध्ये 16,600चं जर आपण प्रीमियम बघितलं ते जवळजवळ 333च्या आसपास असेल. त्याचबरोबर 16,500चं जर कंपॅरिझन मध्ये बघितलं तर तिथे जवळजवळ 16,500च्या आसपास असेल. म्हणजे इथे पाठीमागं जर कलर आपण बघितला तर तो पिवळा हा कलर आहे आणि तो पिवळा कलर जो आहे तो इन द मनी कॉल्स आपल्याला दर्शवित आहे. हा जो 16,800ची जी स्ट्राईक आहे ती ऍट द मनी स्ट्राईक आपल्याला आहे. म्हणजे जर मार्केट 16,800ला चालू आहे आणि 16,800च्या सर्व ज्या स्ट्राईक्स ज्या असणार आहेत त्या इन द मनी स्ट्राईक्स म्हणून कन्सिडर होतील. 16,850च्या वरच्या ज्या सर्व ज्या कुठल्या स्ट्राईक असेल त्याला आउट ऑफ द मनी स्ट्राईक असं म्हटलं जाईल. आणि त्याचा जो बॅकग्राऊंड आहे त्याचा जो कलर आहे तो व्हाईट बॅकग्राऊंड आपल्याला इथे इतरभूत पद्धतीने दिसेल. आता तुमच्या मनात हा प्रश्न इथे आला असेल की याला आउट ऑफ द मनी का म्हटलं जातं. तर आउट ऑफ द मनी जे स्ट्राईक्स असतात त्याच्यासाठी इंट्रेन्सिक व्हॅल्यू हा एक फॅक्टर असतो. तो येणाऱ्या स्लाइड्स मध्ये जो की स्लाइड शो मी तुम्हाला दाखवणार त्यामध्ये मी तुम्हाला सांगेलच. हे इंट्रेन्सिक व्हॅल्यू जे आहे ही एक तुलनात्मक गोष्ट सांगत असते इन द मनी स्ट्राईक्स मध्ये आणि आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स मध्ये. आणि ती कशा पद्धतीने ओळखायची, इंट्राडे मध्ये ट्रेड करताना कुठली स्ट्राईक निवडायची, आउट ऑफ द मनी निवडायची की इन द मनी निवडायची, ही गोष्ट तुम्हाला त्या दरम्यान जी आहे ती कळेल. तसंच अपोजिट साईडला जर गेलं तर पुट मध्ये 16,800च्या खालचे जे सर्व जे काही पुट असतील तर त्याचा बॅकग्राऊंड आपल्याला व्हाईट दिसेल आणि त्याला आउट ऑफ द मनी पुट्स म्हटलं जाईल. 16,800च्या वरच्या ज्या स्ट्राईक्स असतील ज्या की 16,900, 17,000, 17,100, 17,200 यांना सर्वांना आयटीएम पुट्स म्हटलं जातं. आणि आयटीएम पुट्स जे आहेत ते कॉल किंवा पुट साईडला येलो बॅकग्राऊंडने दाखवलेले गेले आहेत आणि ओटीएम पुट्स जे आहेत ते व्हाईट बॅकग्राऊंडच्या माध्यमातून आपल्याला इथे दाखवले गेलेले आहेत. तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, स्ट्राईक्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या स्ट्राईक्स असणार आहेत आणि त्या स्ट्राईक्स मधला 50-50 पॉइंट्स आपल्याला डिफरन्स असणार आहे. प्रत्येक स्ट्राईकचं त्याच्या प्रकारानुसार, म्हणजे तो ऍट द मनी असेल तर त्याचा प्रीमियम तो दर्शवणार आहे, जर तो इन द मनी असेल तर त्याचा प्रीमियम तो वेगळा असणार आहे आणि जर तो आउट ऑफ द मनी तिथे असेल तर त्याचा प्रीमियम जो आहे तो वेगवेगळा आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याचबरोबर इन द मनी स्ट्राईक्स म्हणजे कॉल साईडसाठी जर इन द मनी स्ट्राईक जर बघायचं जर झालं, जर तुमचा स्पॉट 16,800च्या आसपास आहे त्याच्या खालच्या सर्व ज्या स्ट्राईक्स कॉल साईडच्या साठी असणार आहेत त्याला इन द मनी स्ट्राईक्स म्हटलं जाईल आणि 16,800च्या वरच्या सर्व ज्या स्ट्राईक्स असेल त्यांना आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स म्हटलं जाईल. त्याचबरोबर त्याच्या अपोजिट साईडला पुट मध्ये 16,800च्या वरच्या हायर साईडच्या ज्या स्ट्राईक्स असेल त्यांना इन द मनी पुट्स म्हटलं जाईल आणि 16,800च्या खालचे जे स्ट्राईक्स असेल त्यांना आउट ऑफ द मनी पुट्स म्हटलं जाईल. ही गोष्ट जी आहे आपल्याला एकदम सोप्या भाषेत मी समजावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, कारण ज्या पद्धतीने तुम्हाला इन द मनी त्याचबरोबर आउट ऑफ द मनी ह्या गोष्टी लक्षात येतील त्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या सिंपल सोप्या पद्धतीने ज्या आहेत वर्कआउट होताना दिसतील. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा जो मायक्रोसॉफ्टचा जो पॉवर पॉइंट आहे त्याच्यावरती तुम्हाला घेऊन जातो आणि त्या माध्यमातून आपण काही गोष्टी इथे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या निफ्टी 50च्या ऑप्शन चेन मध्ये आपण स्ट्राईक प्राइस किंवा अंडरलाईंग किंमत काय आहे, ऑप्शनचं कॉन्ट्रॅक्ट एक्सरसाइज करणं काय आहे त्याची महत्व आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो इथे करणार आहे. तर एक्सरसाइज करणं म्हणजे काय, तुमच्या अधिकाराचा तिथे अधिकाराची हक्काचं नोंद करणं हे महत्वाची गोष्ट आहे. जसं की आपल्याला माहित आहे मार्केट जे आहे ते 16,793ला क्लोज झालंय आपल्याला माहिती आहे. त्या केसमध्ये जर 3 मार्चची त्याच्यासाठी एक्सपायरी ही तर आपल्याला गोष्ट माहीतच आहे आणि 16,793ला मार्केट आहे, ओपन इंटरेस्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्या केसमध्ये लेट्स से एक ए ट्रेडर आहे की जो 16,900चा जो कॉल आहे ऍट सर्टन XYZ प्रीमियमला जो आहे तो बाय करत आहे, तो लॉंग होण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच तो एक गोष्ट कन्सिडर करतोय की जे मार्केट बुधवारी 2 मार्चला 2 मार्चला ओपन होणार आहे ते नक्कीच त्याने जी स्ट्राईक हे मार्केटचा स्पॉट आहे आणि त्याने जी स्ट्राईक सिलेक्ट केली आहे ती स्ट्राईक आहे 16,900ची जो बाय करत आहे. परंतु त्याच वेळेस हा बाय करतोय म्हणजे त्याची जी काउंटर पार्टी आहे तो दुसरा विक्रेता तिथं सेलर असणार आहे की जो त्याच्यामध्ये शॉर्ट जातोय. तर एक्सरसाइज करणे म्हणजे काय,
एक्सरसाइज करण्याचा म्हणजे असं आहे की तुम्ही ज्यावेळेस बाय करता त्यावेळेस जर तुमचं अंडरलिंग 16,793 पासून तर ते 17,000 किंबहुना 17,000 पेक्षा जास्त किंबहुना 16,900 पेक्षा जास्त जर जाणार असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिट होण्याची सर्वस्वी संधी असेल आणि त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉफिट देण्याची जबाबदारी जी आहे तो तुम्हाला जी काउंटर पार्टी विकत आहे ती त्याची राहणार आहे. म्हणजे तुमच्यासाठी जे आहे लिमिटेड रिस्क असणार आहे की जे ते प्रीमियम रूपात तुम्ही तिथे देताय, परंतु तुम्हाला जी काउंटर पार्टी तुम्हाला विकतीये त्याच्यासाठी अनलिमिटेड रिस्क तिथं असणार आहे. ही गोष्ट जी आहे ऑप्शन्स रायटिंगसाठी खतरनाक गोष्ट असते. तर हक्क म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही 16,900चा स्ट्राईक बाय करताय, ज्यावेळेस मार्केट 16,793चा असताना म्हणजेच तुम्ही त्याचे हक्क विकत घेताय आणि ते हक्क तुम्ही केव्हा बजावणार, ज्यावेळेस तुमचा अंडरलाईन किंवा तुमचा स्पॉट जो आहे तो किंबहुना 16,900 किंवा त्याच्यापेक्षा वरती ट्रेड ज्यावेळेस होत असेल त्यावेळेस तुम्ही ज्या व्यक्तीने तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट विकलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही कॉन्टॅक्ट करणार आणि त्याला तुम्ही तुमचा हक्क जे आहे एक्सरसाइज करण्याचा तुम्ही तिथं प्रयत्न करणार. एक्सरसाइज म्हणजे काय, हक्क. ही गोष्ट आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायची मित्रांनो, कारण हा हक्क कुठे बजवायचा आहे हा मोस्ट ऑफ टाइम लोकांना माहित नसतं. मी फक्त 1 मिनिटाचा ब्रेक घेतोय आणि आपण पुन्हा रिजॉईन करूयात. तर इथे महत्वाचा मुद्दा हाच आहे, एक्सरसाइज म्हणजे त्याचा हक्क बजावणे आणि हक्क जे बजावणे जे असतं ते महत्वाचा मुद्दा असतो. ज्या वेळेस तुम्ही करेक्ट आहात म्हणजे तुम्हाला जी विकणारी काउंटर पार्टी आहे तर तो त्याचा संबंध असतो की तिथे त्याची हक्काची पायमल्ली झाली नाही पाहिजे आणि तुम्ही तो हक्क जो आहे केव्हा बजावणार, ज्या वेळेस तुम्ही करेक्ट असणार, तुम्ही घेतलेल्या स्ट्राईक पेक्षा वरती मार्केट इन केस ऑफ कॉलच्या माध्यमात तुम्ही घेतलेल्या स्ट्राईकच्या वरती मार्केट गेलं तर कॉलमध्ये प्रॉफिट होतं आणि पुटच्या माध्यमामध्ये जर सांगायचं झालं, जर मार्केट 16,793ला स्पॉट वरती आहे आणि तुम्हाला टेक्निकल अनालिसिस नुसार तुम्हाला कळलं की मार्केट जे आहे ते 16,200च्या खाली जाऊ शकतं, तर त्या केसमध्ये तुम्ही 16,200 किंवा एक्झाम्पलच्या बेसिसवरती उदाहरणाच्या तोरवरती मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही पुट घेताय कुठल्या तरी प्रीमियम वरती. म्हणजे काय आहे, तुम्ही हे बघताय की भविष्यामध्ये हे 16,793 पासून डायरेक्टली 15,900 कडे जाण्याचं मार्केट चान्सेस आहेत आणि त्या केसमध्ये ही जी डाऊन मूव्ह आहे की ज्याला आपण बेरिश डाऊन मूव्ह म्हणतोय याला तुम्हाला कॅप्चर करायचं आणि त्याकरता 16,200चा पुट जो आहे, एक्झाम्पल उदाहरणाच्या तोरवरती घ्या, तुम्ही 125 रुपयाच्या प्रीमियम वरती बाय करताय, तर तुम्ही याला बाय करताय म्हणजे तुम्हाला कुणीतरी काउंटर पार्टी आहे पुटमध्ये सुद्धा तुम्ही लॉंग करताय आणि त्याच वेळेस तुम्हाला विकणारी जी आहे सेल करणारी कुठली तरी काउंटर पार्टी असणार आहे की जी त्यावेळेस शॉर्ट असणार आहे. तर या केसमध्ये जर तुम्ही करेक्ट असाल तर तुम्ही घेतलेल्या स्ट्राईकच्या खाली तुमचा स्पॉट गेला पाहिजे. स्ट्राईक कुठली घेतलीये, 16,200 घेतलीये आणि त्याच्या खाली जर मार्केट स्पॉट जर गेला तर त्या केसमध्येच फक्त तुम्हाला जे आहे प्रॉफिट होऊ शकेल. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि हे सर्व जे आहे ते पुढच्या साठी मी इथं कन्सिडर करतोय. जर कॉल साठी जर मला इथं सांगायचंय तर कॉलमध्ये काय आहे की तुम्ही घेतलेल्या स्ट्राईकच्या वरती जे आहे मार्केट किंवा स्पॉट जे आहे ते वरती गेला पाहिजे आणि त्या दोन्ही मधला डिफरन्स तुमच्यासाठी प्रॉफिट असणार आहे. जर मार्केट तुम्ही घेतलेल्या स्ट्राईकच्या किंबहुना त्या समकालीन समकक्ष किंवा त्याच्या खाली जर स्पॉट राहिला तर त्या केसमध्ये तुम्ही दिलेला प्रीमियम जो आहे तो तुमचा लूज होईल आणि तुम्हाला विकणारी काउंटर पार्टी आहे तो त्याचा शॉर्ट गेल्यामुळे प्रॉफिट राहील. हेच गोष्ट पुट साठी सुद्धा कन्सिडर करायची. तुम्ही घेतलेल्या स्ट्राईकच्या आसपास किंबहुना
तुम्ही घेतलेल्या स्ट्राईकच्या वरती मार्केट जर राहिलं तर त्या केसमध्ये तुम्ही दिलेला प्रीमियम तिथं तुम्ही लूज करताल आणि त्या माध्यमातनं त्या विनियोगातनं तुमचा लॉस होण्याची पूर्ण संभावना तिथे राहणार आहे. आणि ह्या गोष्टीला जे आहे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचंय. आणि हाच तो मूळ अर्थ असतो की स्ट्राईक प्राइस काय, अंडरलिंगची किंमत काय आहे, ऑप्शन कॉन्ट्रॅक्टला एक्सरसाइज म्हणजे हक्क केव्हा प्रस्थापित केला जातो, ऑप्शनची एक्सपायरी काय असतं, ऑप्शनचं प्रीमियम काय असतं आणि ऑप्शनचं सेटलमेंट काय असतं. या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट तुम्हाला जर सांगायची जर झाली तर मगाशी मी महत्वाचा मुद्दा तुमच्या बरोबर चर्चा केली. मी पुन्हा एकदा तोच जो मुद्दा जो आहे पुन्हा एकदा चर्चा करतो, म्हणजे त्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थितरित्या वर्कआउट होतील. जर स्टॉक ऑप्शन आपण कधीही कन्सिडर करतो तर स्टॉक ऑप्शन साठी तर हमेशा हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार जो आहे त्याच्यासाठी प्रत्येक महिन्याचा गुरुवार लास्ट गुरुवार जो आहे त्याच्यासाठी शेवटचा गुरुवार जो आहे तो त्याची एक्सपायरी असते. म्हणजे मार्च महिन्यासाठी शेवटचा गुरुवार केव्हा आहे मित्रांनो, जर मी कॅलेंडरकडे बघितलं तर मार्च महिन्यासाठी शेवटचा गुरुवार मला जर बघायचं झालं तर 24 मार्च हा शेवटचा गुरुवार आहे. म्हणून तो स्टॉकसाठी तिथे ती एक्सपायरी आपल्याला बघायला भेटणार आहे. परंतु याच ठिकाणी इंडेक्सचं जर ऑप्शन आपण कन्सिडर करायचं झालं की ज्याच्यामध्ये बँक निफ्टी ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये मी दिलो BN, निफ्टी असेल ज्याला NF म्हणतो, फिन निफ्टी असेल तर FN करतो, मिड कॅप निफ्टी असेल तर MN करतो, हे वेगवेगळे इंडायसेस असतील. तर बँक निफ्टी आणि निफ्टी 50 साठी जे एक्सपायरी जी असते ती प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी तिथे असते आणि प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारीला फ्रेश नवीन कॉन्ट्रॅक्ट जे आहे आपल्याला तिथे बघायला भेटतात. जर मार्च महिन्यासाठी मी जर आठवड्याच्या एक्सपायरीचं जर तारखा जर लिहायची जरूरत जर झालं तर येणारा जो गुरुवार आहे 3 मार्च आहे. त्यानंतर नेक्स्ट आठवड्याची जी एक्सपायरी आहे आपल्याला 10 मार्चला बघायला भेटते. त्यानंतर जर बघायची जर झाली तर ती जी आहे ती 17 मार्चला आपल्याला बघायची भेटते. त्याच्यानंतर 24 मार्चला बघायला भेटते आणि त्याच्यानंतर 31 मार्चला बघायला भेटते. याच्यामध्ये थोडीशी चुकी झाली. जी स्टॉक ऑप्शन साठी जी एक्सपायरी जी आहे ती 31 मार्चचीच कन्सिडर होईल, कारण लास्ट गुरुवार जो आहे तो 31 मार्चच्याच दिवशी आपल्याला बघायला भेटतोय. म्हणजेच इंडेक्स निफ्टी 50 तसेच निफ्टी बँक साठी जे आहे जवळजवळ 5 एक्सपायरीचे ऑप्शन्स असणार आणि प्रत्येक आठवड्याचा याचा प्रीमियम जो आहे तो कमी असेल. 10 मार्चच्या याच्यासाठी 10 मार्चचा प्रीमियम कमी असेल, 17 मार्चच्या याच्यापेक्षा 17 मार्चचा कमी असेल 24 मार्चच्या पेक्षा, आणि लास्टला जे आहे ते 31 मार्च साठी असेल. आणि स्टॉक ऑप्शन साठी थ्रू आउट एका महिन्यासाठी एकच ऑप्शन जे आहे ते आपल्याला तिथे बघायला भेटतील. तर हा महत्वाचा मुद्दा असतो मित्रांनो. ज्या वेळेस आपल्याला स्टॉक ऑप्शन किंवा इंडेक्स ऑप्शन साठी आपण ती गोष्ट कन्सिडर करत असतो तर त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट तिथे बघायला महत्वाची असते. तर ज्या वेळेस आपण कॉल ऑप्शन बाय करतो तर महत्वाचा मुद्दा कॉल ऑप्शन आपण बाय करतो कारण आपल्याला तिथे काहीतरी प्रीमियमच्या रूपामध्ये तिथे द्यावं लागतं आणि आपल्याला असं कायम वाटतं की जी किंमत आपण घेतोय प्रत्येक स्टॉक आपल्याला असं वाटतो की तो बुलिश आहे आणि त्या माध्यमातून तो वरती जाण्याची पुरेपूर संधी असते. ज्या वेळेस तो स्टॉक कन्सिडर करा 200 रुपयाला चालू राहतो त्यावेळेस तुम्ही 250 रुपयाचा कॉल घेण्याचा प्रयत्न करता. त्याची व्हॉलटिलिटी काय आहे, त्याचा चढ उतार होण्याची रेंज काय आहे, म्हणजे ही व्हॉलटिलिटी म्हणजे काय, जसं मी गाडीचं एक्झाम्पल मी तुम्हाला देईन की गाड्यांमध्ये वेगवेगळे गाड्या असतात का ज्याची जी ऍव्हरेज आहे प्रत्येकाचा चेंज आपल्याला होताना दिसतो मॅन्युफॅक्चरनुसार. बजाजच्या जर गाड्या घेतल्या तर त्या 80 ते 100 किलोमीटरची रेंज आपल्याला देतात. जर आपण TVSच्या गाड्या घेतल्या तर त्या सुद्धा किंबहुना 80 ते 95च्या रेंजमध्ये देतात. जर आपण होंडाच्याच गाड्या घेतल्या तर त्या आपल्याला 40 पासून 70च्या रेंजमध्ये ज्या आहे आपल्याला ऍव्हरेज देताना दिसतात. त्याच प्रकारे प्रत्येक स्टॉकसाठी त्याची व्हॉलटिलिटी काय आहे, ऍव्हरेज त्याचा किती चढ उतार दिवसभरामध्ये होतोय ते आपल्याला माहिती पाहिजे. जर आपण अपोलो टायर सारखा एखादा स्टॉक घेतला त्याच्यामध्ये सकाळी मोमेंटम झालंय 10 रुपयांचं आणि त्या 10 रुपयाची अपोलो टायर मध्ये मूव झाली म्हणून आपण तिथे जर 250 रुपयांचा जर कॉल त्या दिवसासाठी घेण्याचा प्रयत्न केला नक्की मित्रांनो मार्च सिरीज साठी तर तिथे आपण अडकून पडण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. कारण ही व्हॉलटिलिटी ही जी मोमेंटम आलेली असते ती एका दिवसासाठी असते आणि ही जी चुकी जी आहे ती आपल्याला नष्ट करायची, ती चुकी आपल्याला काढून टाकायची. आणि ती कशी,
स्ट्राईक प्राइसच्या माध्यमातून, प्राइस ऍक्शनच्या माध्यमातून आपल्याला ज्यावेळेस 10 रुपयाची मोमेंटम व्हायची आहे त्यावेळेस आपल्याला त्या पर्टिक्युलर स्टॉकसाठी आपल्याला तिथे हिंडायचंय, त्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे. आणि जसं की आपल्याला 2 रुपये म्हणा किंवा 1 रुपया म्हणा किंवा 4 रुपये म्हणा, कमी वेळेत जर आपल्याला तिथे प्रॉफिट भेटतोय, याला गुणिले लॉट साईजनी आपल्याला तिथे जे आहे प्रॉफिट काढून आपल्याला साईडला व्हायचंय. तर ही आपल्याला महत्वाचा मुद्दा असतो की कॉल ऑप्शन ज्यावेळेस आपल्याला बाय करायचंय तर त्याच्या पाठीमागचा उद्देश आपल्याला माहिती पाहिजे. आणि ज्यावेळेस कॉल ऑप्शन बाय केलं जातं तर तिथं तुमची अपेक्षा हीच असते की तिथं तुमचा जो स्पॉट आहे की ज्याला अंडरलाईंग म्हटलं जातं त्याच्यामध्ये वाढोतरी किंवा वाढ होण्याची संधी असते, आणि म्हणून तुम्ही त्याला घेण्याचा प्रयत्न तिथे करत असतात. तर कॉल ऑप्शन जर बाय करायचं तर त्याच्यासाठी तयारी काय आहे, इथं जर बघायचं झालं तर हा बजाज ऑटोचा डेलीचा चार्ट आहे. तुम्हाला मी ध्यान देऊ इच्छितो, तुमचं ध्यान आकर्षित करू इच्छितो. हे 2015चा चार्ट आहे, आणि 2015 मध्ये हा जो पर्टिक्युलर बजाज ऑटोचा जो स्टॉक होता तो जवळजवळ 2700 रुपयापासून त्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड चालू होता जवळजवळ 2000च्या आसपास येताना आपल्याला तो दिसला होता. तर कॉल ऑप्शन बाय करताना काय मानसिकता, काय थिंकिंग असली पाहिजे, ती गोष्ट जी आहे आपल्याला इथे लक्षात घेऊन देण्यासाठी हे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. हे तुम्हाला सांगायचं मला गरजेचं वाटतंय. तर आपल्याला बघायला झालं तर की मार्केट जे आहे ते कायम असं स्ट्रेट फॉरवर्ड वरती जात नाही, ते खाली येतं आणि हायर हाय किंवा हायर लोज करत करत जातं. ज्यावेळेस मार्केट खाली येत असतं त्यावेळेस लोअर लोज आणि लोअर हायच करत करत मार्केट खाली येत असतं. परंतु हे बजाज ऑटोचं जर स्टॉकचं जर इथं जर बघायचं झालं तर हा एक फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक आहे. तुम्हाला बजाज ऑटोच्या नावावरनं एक गोष्ट लक्षात येत असेल की आपल्या देशातच नाही तर जगामध्ये यांच्या 2 व्हीलर्स त्याचबरोबर 3 व्हीलरचा भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये सेल होत असतो. नो डाऊट ऑटो इंडस्ट्री जी आहे ती थोड्या बहुत प्रमाणामध्ये सायक्लिकल आहे, परंतु ते डाऊन ट्रेंडचे 2-4 महिने गेल्यानंतर तो दिवस जो आहे तो यू टर्न घेण्याची पुरेपुरी संभावना होऊ शकते. आणि त्या केसमध्ये मला कॉल ऑप्शन बाय करू शकतो का, हे महत्वाचा मुद्दा आहे. ज्या वेळेस स्पॉट जो आहे 2028च्या आसपास आहे त्या केसमध्ये मी कुठल्या स्ट्राईक सिलेक्ट करू शकतो हे मी ऑप्शन चेनला बघता तिथं मी कन्सिडर करू शकतो. आणि त्या माध्यमातून माझ्यासाठी इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय असेल, ब्रेक इव्हन पॉइंट काय असेल, कुठे माझ्यासाठी प्रॉफिट असेल आणि कुठे माझा लॉस असेल, किंबहुना कुठल्या पॉइंटच्या खाली माझा लॉस ऍज बिंग कॉल बायर असू शकेल, ही गोष्ट मी तिथे बघण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथं ऑप्शन चेन मध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेस अंडरलाईंग बजाज ऑटो जो आहे तो 2026.90च्या आसपास ट्रेड होताना दिसतोय. आणि जर कॉलच्या माध्यमातून मला जर रेजिस्टन्स फाइंड करण्याचं जर झालं तर मला तिथे बघायला भेटतंय की सगळ्यात जास्त हायेस्ट 2 ओपन एंट्री जे आहे ती एकतर 2200च्या स्ट्राईकला मला ते दिसते, आणि त्या खालोखाल जे आहे ते 2100च्या स्ट्राईकला दिसते. म्हणजे 2200च्या स्ट्राईकला जवळजवळ 69,625 आणि 2100च्या स्ट्राईकला जवळजवळ 2100च्या आसपास ओपन इंटरेस्ट मला इथे दिसत आहेत. त्याच अपोजिट साईडला पुट साईडला जर ओपन इंटरेस्ट बघायचं जर झालं तिथे भलेही तो 70,000 किंवा 60,000च्या रेंजमध्ये नसेल, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हा लक्षात इथं द्यायचा आहे की 1950 किंवा 2000च्या भले तो एका रेंज मध्ये मला तिथं बघायची गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्यासाठी जो आहे तो 20,000 आणि 10,000च्या विनियोगाने मला एक गोष्ट इथे लक्षात येते की 1950 तसेच 2000च्या स्ट्राईकला टोटल ओपन इंटरेस्ट मला इथे बघायला भेटत आहे. नो डाऊट ऑलरेडी बजाज ऑटोचा जो स्टॉक आहे भरपूर प्रचंड प्रमाणात तुटलेला आहे, आणि त्याच्यामध्ये कुठलंही रिव्हर्सल जर होणार असेल तर त्या केसमध्ये मला ते रिव्हर्सल जे आहे ते मिस करायचं नाहीये, ते मला सोडायचं नाहीये. आणि त्या माध्यमातून मला एक गोष्ट ही पण लक्षात आलेली आहे की रेजिस्टन्सच्या हिशोबाने 2100 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, आणि त्यानंतर 2200 जो आहे तो दुसरा रेजिस्टन्स असेल. बजाज ऑटोसाठी जो सपोर्ट जर कन्सिडर करायचं झालं तर 1950 आणि 2000 हे रेजिस्टन्सच्या तौर तरीकेवरती राहणार आहे. तर त्या केसमध्ये माझी जी नजर आहे ती 2050च्या स्ट्राईक वरती, ही स्ट्राईक वरती माझी नजर गेलेली आहे का ज्याचा प्रीमियम जो आहे तो 6.35 रुपये आसपास आहे. याच्यासाठी जी एक्सपायरी जर लक्षात घ्यायची ती 26 मार्च 2015ची एक्सपायरी ह्या स्टॉकसाठी आहे. तो दिवस आपल्याला माहित नाहीये की कुठल्या दिवशी तिथे काय गोष्ट घडणार आहेत. तर इथं आपल्याला लक्षात घ्यायची की टेक्निकल स्ट्रक्चर चार्टच्या स्ट्रक्चरला बघितल्यानंतर तिथे लक्षात येत आहे की मार्केट रिव्हर्स होऊ शकतं, आणि रेजिस्टन्सच्या खालची स्ट्राईक प्राइस
₹6.35 प्रीमियम देऊन मी तिथे बाय करणार आहे. आणि लॉट साईज जर बघायचं जर झालं तर 125 ची लॉट साईज आहे. म्हणजे नाममात्र किमतीमध्ये मी ती गोष्ट जी आहे घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इंट्रेन्सिक व्हॅल्यू आयव्ही काय आहे ती महत्वाची आहे. तर वेगवेगळ्या कंडिशन्स असतील. पहिल्या कंडिशनमध्ये जर किंमत जी आहे 2026.90 पासून डायरेक्टली 2080 वरती गेली, दुसऱ्या स्थितीमध्ये ती 2030 पर्यंतच गेली आणि तिसऱ्या स्थितीमध्ये ती 2050 वरतीच गेली, तर त्या केसमध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय असेल आणि ती इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढण्याकरता कॉल बायर म्हणून काय पोझिशन असू शकते ती काढणं अतिशय महत्वाचं आहे. तर आपल्याला माहित आहे आपण जी स्ट्राईक निवडली ती 2050चा आपण इथे कॉल निवडलेला आहे की ज्याच्यासाठी आपण प्रीमियम जो आहे तो ₹6.35 प्रीमियम आपण पे केलाय. अंडरलेईंग जो स्पॉट ज्या वेळेस कन्सिडर होतोय तो 2026.90 अशा बेसिसवरती कन्सिडर होतोय. आणि त्या केससाठी आपल्याला जी आहे ती इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॉल्स ऑप्शन साठी जर कन्सिडर करायचं आहे तर तुमच्या स्पॉटच्या खाली तुमची स्ट्राईक प्राइस पाहिजे आणि ही इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती एक नॉन निगेटिव्ह वजा नसणारी संख्या आहे. जर या स्थिती 1 नुसार 2080 ला जर तुमचा स्पॉट 2026.90 वरनं 2080 ला जर गेला आणि तुमची स्ट्राईक प्राइस जी आहे ती 2050 ची आहे, म्हणजे त्या केसमध्ये तुम्हाला 30 पॉईंटचा नफा असेल आणि ही इंट्रेन्सिक व्हॅल्यू एकदम करेक्ट असणार आहे की जी अधिक असणार आहे, निगेटिव्ह नसणार आहे. दुसऱ्या केसमध्ये जर तुमचा स्पॉट जो आहे तो 2030 लाच गेला तर त्या केसमध्ये तुमची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती वजा येईल. म्हणजे तुमची इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही वजा असू शकत नाही. म्हणजे त्या केसमध्ये तुम्ही जो प्रीमियम पे केलेला आहे तो तुमचा लॉस राहील. आणि तिसऱ्या केसमध्ये जर तुम्ही जी स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केली 2050 तिथेच जर तुमचा स्पॉट जर राहिला तर त्या केसमध्ये तुम्हाला ना लाभ ना नफा किंवा इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे तुमची ती झिरो राहील. नॉन झिरो व्हॅल्यू तुमची कायम राहिली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला कॉल बायर मधनं 26 मार्च 2015 ला जर प्रॉफिटमध्ये राहायचं तर तुमच्या करता ज्या वेळेस स्पॉट 2026.9 ला असताना तुम्ही 2050 चा कॉल तिथं बाय केला होता त्या केसमध्ये 26 मार्च 2015 ला कमीत कमी तो स्टॉक जो आहे तो 2080 ला जर गेला तर त्या केसमध्ये तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू पॉझिटिव्ह राहील. आणि त्या केसमध्ये तुम्हाला जी विकणारी काउंटर पार्टी ज्यावेळेस तुमचा स्पॉट 2026 आसपास होता त्यावेळेस असणार आहे त्या तुम्ही त्याच्याकडे जाऊन तुमचा हक्क जो आहे तिथे बजावू शकता. पण खालील स्थिती 2 आणि स्थिती 3 मध्ये तुम्ही तुमचा हक्क बजावू शकत नाही, कारण तुम्हाला तिथे तोटा होण्याची संभावना राहील आणि कॉल बायर म्हणून तुमचा जो तोटा असणार आहे तो फक्त प्रीमियम जो तुम्ही पे केलाय तेवढाच तुमच्यासाठी तो तोटा असणार आहे. तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॉल ऑप्शन साठी महत्वाचा फॉर्म्युला आहे आणि पुढच्या 2 मिनिटात हे व्यवस्थितरित्या लिहून घ्यावा. मला एक फक्त कॉल येतोय तो मी अटेंड करतो तोपर्यंत. आय होप सो सगळ्यांनी जे आहे तो फॉर्म्युला व्यवस्थितरित्या लिहून घेतलाय. हे मेनी नंबर ऑफ टाइम्स आपण घेतलेला आहे, परंतु तुम्हाला ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात यावी याकरता आपण ही गोष्ट लक्षात घेतोय. म्हणून लक्षात ठेवा कायम तुम्ही जी कुठली स्ट्राईक निवडताय, भले कुठलंही इंडेक्स ऑप्शन असो किंवा स्टॉक ऑप्शन असो, तो तुमच्या स्ट्राईकच्या वरती जो आहे तो स्पॉट गेला पाहिजे आणि त्या केसमध्ये तुमची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे तिथं अधिक किंवा पॉझिटिव्ह तत्वावरती राहील आणि त्या केसमध्ये तुम्ही तुमचा हक्क जो आहे बजवायला तुम्ही त्या सेलरकडे कॉन्टॅक्ट करणार आणि तो ऑटोमॅटिकली तुम्हाला तो प्रॉफिट म्हणून जाईल. पण जर तुम्ही निवडलेल्या स्ट्राईक प्राइसच्या आसपास किंवा इक्वल किंवा त्या खाली जर तुमचा स्पॉट जर राहिला तर त्या केसमध्ये तुमची इंट्रेन्सिक व्हॅल्यू निगेटिव्ह राहिली होईल आणि त्या केसमध्ये तुमचा लॉस होणार आहे आणि तो लॉस जो असणार आहे
तो प्रीमियम जो तुम्ही काय पेड केलेला आहे तो असणार आहे. ही गोष्ट तिथं तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्ष ठेवायची आणि ह्या माध्यमातून सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या ध्यानात द्यायच्यात. तर प्रॉफिट लॉस काय असेल 26 मार्च 2015 रोजी 26 मार्च पर्यंत जर अंडरलेईंग किंवा स्पॉटची किंमतच्या हिशोबाने ज्या वेळेस तुमचा स्पॉट जो आहे 2026.90च्या आसपास होता आणि तुम्ही जी स्ट्राईक प्राइस निवडली होती ती जी आहे ती 2050ची स्ट्राईक प्राइस तुम्ही तिथं निवडलेली होती. दिस वॉज युअर स्ट्राईक प्राइस दॅट यू हॅव सिलेक्टेड बाय पेईंग द प्रीमियम. ₹6.35 प्रीमियम तुम्ही तिथं दिलेला होता आणि अंडरलेईंग जे आहे त्यावेळेस त्या पर्टिक्युलर डेच्या दिवशी स्पॉट जो आहे तो 2026.90ला असताना तुम्ही 2050चा कॉल बाय केला आणि त्याच्यासाठी ₹6.35 प्रीमियम हे केलं. तर इथं 2 नंबरचा जर रकाना बघितला, हा जर कॉलम बघितला, जर तुमचा अंडरलेईंग 1990लाच राहिला तर त्या बेसिसवरती इंट्रेन्सिक व्हॅल्यूसाठी फॉर्म्युला आपला काय असणार आहे, तो असणार आहे स्पॉटची किंमत मायनस स्ट्राईक तुम्ही जी कुठली निवडली ती. आणि आपल्याला माहिती आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही 0 किंवा निगेटिव्ह नसणार आहे. तर इथे बघा जर ती 1990ला राहिली आणि प्रीमियम तुम्ही किती पे केलेला आहे तो वजा ह्या पद्धतीवर दाखवला गेलाय कारण तुम्ही पे करून ते कॉन्ट्रॅक्ट बाय करताय. तर हा स्पॉट आहे 1990 वजा 2050, तो वजा असू शकत नाही, म्हणजे तुमचं इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 आहे आणि 26 मार्चला तुमचा प्रीमियम तिथे वजा होणार आहे. जर आपण तीच गोष्ट 2000च्या स्पॉटला 26 मार्चला जर तुमची किंमत 2000च्या आसपास असेल तर त्या केससाठी काय असणार आहे, तिथे सुद्धा तुमची इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 असणार आहे आणि त्या केसमध्ये सुद्धा तुमचा अधिकतम लॉस जो आहे तो प्रीमियम पे केलेलाच असणार आहे. आणि ही गोष्ट कुठपर्यंत चालू राहणार आहे मित्रांनो, जोपर्यंत तुमचा स्पॉट 26 मार्च 2015 पर्यंत 2050च्या आसपास असेल तोपर्यंत तुमचा लॉसच असणार आहे. आणि तो लॉस अधिकतम किती असणार आहे की जो प्रीमियमच्या रूपाने तुम्ही तिथं दिलेला असणार आहे. आणि जसं जसं 2050च्या वरती तुमचा स्पॉट 26 मार्च 2015च्या नंतर 15 रोजी 3:30 वाजायच्या अगोदर पर्यंत ट्रेड व्हायला सुरुवात होईल, त्या प्रमाणामध्ये त्या पद्धतीमध्ये पहिल्यांदा तुमची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह होईल आणि दुसरी गोष्ट तुम्ही तिथे नफ्यामध्ये किंवा प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात होतात. तर तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा, महत्वाची रेषा जी तयार होते ती म्हणजे लक्ष्मण रेखा किंवा ज्याला ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हटलं जातं. आणि तो ब्रेक इव्हन पॉइंट इथे आपल्याला 2050 ते 2060च्या आसपास बनताना दिसतोय. म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही कॉल बायर होताय 2050चा कॉल बाय करता, ज्या वेळेस तुमचा अंडरलेईंग किंवा स्पॉट 2026.90च्या आसपास असताना 26 मार्च 2015 रोजी कमीत कमी तो जो आहे 2050च्या वरती जर ट्रेड झाला तर त्याच केसमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल आणि तो किंबहुना एलओसी किंवा ब्रेक इव्हन पॉइंटच्या वरती ट्रेड होणं महत्वाचं आहे. तर ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय मित्रांनो, ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे तुम्ही जी स्ट्राईक निवडली आहे प्लस प्रीमियम जो पे केलाय, स्ट्राईक दॅट यू हॅव चूजन आणि प्रीमियम जो पे केलाय त्याच्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्या पॉइंट नंतर तुम्हाला प्रॉफिट सुरू होईल. आपल्या केससाठी 2050ची स्ट्राईक तुम्ही निवडली आहे आणि प्रीमियम जो पे केलाय तो ₹6.35 केलाय, म्हणजे टोटल जर बघितलं तर 2056.35 नंतर ज्या वेळेस तुमचा स्पॉट तिथं 2056.35ला क्रॉस करेल त्यानंतर तुमच्यासाठी जे आहे प्रॉफिट व्हायला तिथं सुरुवात होईल. ही महत्वाची गोष्ट आहे. तर जनरली ज्या वेळेस तुम्ही कॉल ऑप्शन बायर असता त्यावेळेस जी स्ट्राईक तुम्ही निवडलेली आहे, नक्कीच तुम्ही दूरवरची स्ट्राईक निवडता किंमत प्राइस फ्लक्च्युएशन घेण्याकरता, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे हेच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही घेतलेल्या स्ट्राईकच्या वरती तुमचा स्पॉट गेला पाहिजे एक्सपायरी पूर्वी आणि तरच तुम्ही तिथे जे आहे प्रॉफिट करू शकता. आता दुसरा मुद्दा तुम्ही इथे ही गोष्ट ध्यानात घेताल, तुम्ही म्हणताल की सर ही तर गोष्ट कोणी पण सांगू शकेल, आउट ऑफ द मनी स्ट्राईक तर कोणी सिलेक्ट करू शकेल, पण त्या दृष्टीने ती कुठली सिलेक्ट करायची ती आपल्या महत्वाची आहे. आणि ती सिलेक्ट करण्याकरता आपण कुठल्या माध्यमातून ती गोष्ट सिलेक्ट करू शकतो त्याच्यावरती सुद्धा आपल्याला फोकस करणं अतिशय महत्वाचं असतं मित्रांनो. तर संदर्भात सुद्धा डेल्टा व थिटाच्या बेसिसवरती आपण इथे चर्चा करणारच आहोत आणि त्या माध्यमातून आपल्यासाठी आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्कआउट होताना तुम्हाला नक्कीच मी 200% खात्री देतो तुम्हाला तिथं जे आहे लक्षात येईलच. तर ब्रेक इव्हन पॉइंट महत्वाचा आहे. तर ज्या वेळेस तुम्ही कॉल ऑप्शन बायर असता तर त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट हीच आहे, तुम्ही घेतलेल्या स्ट्राईकच्या वरती स्पॉटची किंमत
त्या एक्सपायरीच्या दिवशी तिथे गेली पाहिजे आणि तरच तुमच्यासाठी तो फायद्याचा सौदा होईल. पण जर तो त्याच्या खालीच जर जाणार असेल तर त्या केसमध्ये तुमच्यासाठी जो आहे सिंपल त्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात यायला तुम्हाला सुरुवात होते. तर त्यासाठी जर कॉल ऑप्शन बायर तुमच्यासाठी प्रॉफिट जो क्रिएट होणार आहे तो फक्त आणि फक्त ज्या वेळेस तुमच्यासाठी 2050 ची स्ट्राईक तुम्ही सिलेक्ट केली आहे त्याच्यावरती जर स्पॉट समजा 2100 ला गेला किंवा 2080 ला गेला, 2060 ला गेला, त्या केसमध्ये तुमच्यासाठी प्रॉफिट राहील. तुमच्यासाठी लॉस केव्हा राहील? 2050 ला स्पॉट गेला आणि तुम्ही स्ट्राईक सुद्धा 2050 चीच सिलेक्ट केली आहे, 2040 ला राहिला, 2030 ला राहिला किंबहुना 2000 ला राहिला, तर त्या केसमध्ये जे आहे तुमच्यासाठी प्रीमियम रूपाने 6 रुपये 35 पैसे जे तुम्ही पे केले होते तो तुमच्यासाठी तोटा असणार आहे आणि ती गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. म्हणजे ज्या वेळेस मी कॉल ऑप्शन बायर किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये सी बायर विकत घेणारा मी असणार आहे, तर त्या गोष्टीसाठी मला लक्षात ठेवायचे की माझा अंडरलेईंग जो आहे एक्सपायरी पूर्वी माझ्या घेतलेल्या स्ट्राईकच्या वरतीच गेला पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी 2050 जर कॉल आहे त्याच्यावरतीच तो पर्टिक्युलर गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून या सर्व गोष्टी मला तिथे व्यवस्थित लक्षात येतात. आणि जो वरती फॉर्म्युला आपण प्रॉफिट आणि लॉस साठी आपण चर्चा केली आहे त्या माध्यमातून 3 प्रॉपर मुद्दे इथे लक्षात घेतले, 2023, 2072 आणि 2055. या 3 केसमध्ये जर तुमचा स्पॉट 26 मार्च 2015 ला जर तो तिथे गेला तर त्या केसमध्ये तुमचं काय प्रॉफिट राहील की लॉस राहील ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. तर मॅक्सिमम P&L काय राहील? जर तुमचा स्पॉट 2023 लाच गेला आणि तुम्ही त्या केसमध्ये तुमचा स्ट्राईक 2050 ला असेल आणि प्रीमियमच्या रूपाने 6 रुपये 35 पैसे तुम्ही दिलेले आहेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथे लॉस म्हणजे तोटाच होणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. दुसऱ्या जनरलायझेशनसाठी, दुसऱ्या केस स्टडीसाठी जर तुमचा स्पॉट 2072 ला गेला आणि त्या केसमध्ये तुम्ही जी स्ट्राईक 2050 ची घेतली आहे आणि प्रीमियम जो आहे तो 6 रुपये 35 पैसे तुम्ही दिलाय म्हणून तो वजा दाखवला गेलाय, त्या केसमध्ये तुम्हाला 15 रुपये 65 पैशांचा तिथे प्रॉफिट तुम्हाला मित्रांनो दिसणार आहे. ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे. आणि तिसऱ्या केसमध्ये जर तुमचा स्पॉट 2055 ला गेला आणि त्या केसमध्ये भलेही तुमचा स्ट्राईक 2050 चा असला, डिफरन्स 5 चा असेल, इंट्रेन्सिक व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, परंतु त्या केसमध्ये तुम्हाला वजा 1 रुपया 35 पैशाचा मल्टिप्लाइड बाय 125 तुमचा हा पर्टिक्युलर जो आहे तो तोटा असणार आहे. म्हणून जनरलायझेशन सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, ज्या वेळेस तुम्ही कुठलीही स्ट्राईक सिलेक्ट करता, आपल्या केससाठी 2050 ची स्ट्राईक आपण इथे सिलेक्ट केलेली आहे, तर त्याच्यावरतीच आपला जो आहे स्पॉट गेला पाहिजे की जो इथे आपल्याला 2072च्या आसपास बघायला भेटतो आणि त्या माध्यमातून आपल्याला सर्व काही गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित इथे लक्षात येताना दिसत आहे. तर हा महत्व असतो इंट्रेन्सिक व्हॅल्यूचा. त्याच्यामुळं महत्वाचं जनरलायझेशन ही गोष्ट करा, कॉल साईडसाठी इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती हमेशा तुमचा स्पॉटची किंमत मायनस स्ट्राईकची किंमत असणार आहे. आणि तुम्हाला जर नफ्यामध्ये यायचं असेल तर कायम गोष्ट लक्षात घ्यावा की तुमच्या स्ट्राईकच्या वरती तुमचा स्पॉट गेला पाहिजे आणि तरच तुमच्यासाठी तिथे आहे नफा होणार आहे. आणि तोटा कुठल्या केसमध्ये होणार आहे मित्रांनो, हे जे मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून देतोय ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावा. तुमच्या स्ट्राईकच्या खाली जर तुमचा स्पॉट राहिला मित्रांनो तर त्या केसमध्ये तुम्हाला जो आहे तो तोटा होणार आहे. आणि तो तोटा किती असणार आहे? तुम्ही जो प्रीमियमच्या रूपाने जो पे केलेला असेल तो तुमचा तिथं मॅक्सिमम तोटा असणार आहे. तर ही सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि ह्या गोष्टीला अनुसरून मला असं वाटतंय तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत चांगल्या पद्धतीने लक्षात येत आहेत की कशा पद्धतीने ऑप्शन बायर म्हणून, कॉल बायर म्हणून किंवा पुट बायर साठी थोडीशी वेगळी गोष्ट असणार आहे, ती तुम्हाला लक्षात येते की नाही येते मला नक्कीच वाटतंय, एक चांगलं वाटतंय की तुम्हाला ही गोष्ट जी आहे ती लक्षात व्यवस्थितरित्या येत असेल. तर अशा पद्धतीने तुमच्यासाठी जो प्रॉफिट आहे तो वर्कआउट होतोय आणि तो ब्रेक इव्हन पॉइंट 256 नंतर तुम्हाला ऍक्टिव्हेट होताना दिसतोय. तर सगळ्यात महत्वाचा तो ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय, तुम्ही 2050 ची स्ट्राईक निवडली आणि तुम्ही प्रीमियम जो पे केलाय ह्याच्यानंतर तुमच्यासाठी प्रॉफिट जो आहे तो वर्कआउट होताना तुम्हाला तिथे दिसेल. म्हणजे ज्या वेळेस तुमचा स्पॉट किंवा अंडरलाईंग हा 2056.35 ला क्रॉस करेल त्यानंतरच तुमच्यासाठी प्रॉफिट जो आहे तिथे वर्कआउट होताना दिसेल. तर कॉल ऑप्शन बायरसाठी जो प्रॉफिट ऍक्च्युअली केव्हा स्टार्ट होईल
हे जे तुम्हाला इथे दिसतंय शून्याच्या खाली जे तुम्हाला दिसतंय, जोपर्यंत तुम्ही जर स्ट्राईक 2050 ची निवडली आणि जर तुमचा अंडरलेइंग किंवा तुमचा स्पॉट 2050 किंवा 2050च्याच खाली राहील, तर तुम्ही प्रीमियम जो की ₹6.35 जो पे केलेला होता तो तुमच्यासाठी लॉस असणार आहे. परंतु जसे की ब्रेक इव्हन पॉईंट इथे तुम्हाला इथे बघायला भेटत असेल, इथं कर्वेचर चेंज होताना दिसतोय. ब्रेक इव्हन पॉइंटला जसं अंडरलेइंग स्पॉट 2050 ची स्ट्राईक तुम्ही घेतलेली आहे, त्याच्यावरती मार्केट जसं जसं वरती जातं तसं तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिट व्हायला तिथे सुरुवात होते. म्हणजेच ज्या वेळेस तुम्हाला ट्रेड करायचंय, हमखास पद्धतीने जर प्रॉफिट घ्यायचा असेल अनलिमिटेड पद्धतीने, त्या केससाठी त्या कंडिशनसाठी तुमचा स्पॉट जो आहे तुम्ही घेतलेल्या स्ट्राईकच्या वरतीच गेलेला पाहिजे, तर आणि तरच तुमच्यासाठी जे आहे अनलिमिटेड प्रमाणामध्ये अनलिमिटेड पद्धतीमध्ये प्रॉफिट म्हणजेच फायदा होण्याची पुरेपुरी संभावना राहील. परंतु जर तुम्ही चुकीचे असाल तर त्या केसमध्ये तुम्ही प्रीमियमच्या रूपाने जो काय प्रीमियम तिथे पे केलेला आहे त्या रूपाने तुमच्यासाठी तिथे फक्त आणि फक्त लॉसच असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की जर मी कॉल बायर असेल तर तो कॉल बायरच्या हिशोबाने मला जर नफा कमवायचा आहे तर त्या दृष्टीने मला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मी जी स्ट्राईक प्राइस निवडली आहे त्या स्ट्राईक प्राइसच्या वरतीच जो आहे स्पॉटचं मार्केट गेलं पाहिजे आणि त्या दोन्ही मधला जो डिफरन्स असणार आहे तो माझ्यासाठी नफा असणार आहे. पण जर मी चुकीचा असेल तर तोटा कुठल्या केसमध्ये होईल? तोट्यासाठी हीच गोष्ट होईल की तुम्ही घेतलेल्या स्ट्राईक प्राइसच्याच खाली मार्केट राहिलं किंवा स्ट्राईक प्राइसच्याच आसपास जे आहे तुमचं स्पॉट क्लोज झाला आणि त्या केससाठी तुमचा जो तोटा असेल तो प्रीमियमच्या रूपाने तेवढाच असणार आहे. परंतु जर तुमचा अंडरलाईंग मार्केट तुमच्या स्पॉटच्या वरती जायला सुरुवात झाली तर त्या केसमध्ये तुमच्यासाठी अनलिमिटेड प्रॉफिट जो आहे त्या माध्यमातून व्हायला सुरुवात होईल. ही सर्व जी गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात द्यायची आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये समजायला भेटत असेल. आता काउंटर पार्टी, जसं की पूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये आपण कॉलच्या बायरच्या रूपाने आपण चर्चा केली. बायरच्या हिशोबाने आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की मी घेतलेल्या स्ट्राईक प्राइसच्या वरती मार्केट जर गेलं बिंग बायर मला तिथे नफा होणार आहे. जर तुम्ही बायर म्हणून करताय परंतु तुम्हाला अपोजिट साइड काउंटर पार्टी जी आहे ती सेल करते, म्हणजे ती काय करते, शॉर्ट म्हणून करते. मग त्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी प्रॉफिट लॉस काय असणार आहे, त्याच्यासाठी काय कॉन्सिक्वेन्सेस असणार आहेत, ती आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आपल्याला आता लक्षात घ्यायचा आहे. तोच चार्ट बजाज ऑटोचा डेली चार्ट आहे आणि 2015चा चार्ट आहे. तिथे आपल्याला लक्षात येत आहे की एक 2600 की ते 2700 रुपयाचा टॉप बनवल्यानंतर तिथे कंटिन्युअसली सेल ऑफ होताना दिसतोय आणि हे जे चार्टमध्ये या गोष्टीमध्ये आपण जे बघतोय ऍज बिंग सेलरच्या अप्रोचने आपण इथे पर्टिक्युलर बघत आहोत. ज्यावेळेस आपल्याला कुठलीही गोष्ट सेल करायची असते तर त्याला मार्जिन मनी प्रचंड प्रमाणामध्ये लागत असतं आणि हे जे मार्जिन मनी असतं ते फ्युचरच्या लॉटच्या हिशोबाने जनरली असतं आणि आजच्या जगामध्ये हे जर आपण मार्जिन मनी जर बघितलं तर कमीत कमी 1.5 लाखापासून मॅक्सिमम 4.5 लाखापर्यंत जे आहे आपल्याला मार्जिन मनी तिथे लागत असतं. तर कॉल ऑप्शन विकणारा बेचने वाले की क्या सोच है वो हम यहाँ पे देखने वाले हैं. तो कॉल्स मध्येच आपण बघूयात. आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये बायर म्हणून बघितलं तर इथं कॉल रायटर आपल्याला जर बघायचं झालं तर तो 2050 ची स्ट्राईकला बघतोय आणि ज्याचं प्रीमियम ₹6.35 आहे. म्हणजे तो विकण्याच्या दृष्टीने ते बघतोय. याला काउंटर पार्टी कोणीतरी बायर असणार आहे की जो की एक कॉमन नॉर्मल रिटेल ट्रेडर असू शकतो ज्याच्याकडे काहीच नॉलेज नाहीये. म्हणून हा मोठा प्लेअर प्रचंड पैसे लगावून म्हणजे 1.5 ते 2 लाख रुपयाचे इन्व्हेस्टमेंट करून ₹6.35 प्रीमियम अर्न करण्याकरता ते प्रीमियम खाण्याकरता तो ह्या इनोसंट बायरला जर तिथं रिव्हर्सल झालं नाही तर डेफिनेटली हा बायरचा तिथं लॉस होईल आणि हा जो विक्रेता आहे, ही जी काउंटर पार्टी सेलर विक्रेता आहे त्याचा ₹6.35 तिथे एक्सपायरी पर्यंत जर किंमत ह्या 2050च्या वरती गेली नाही तर त्या केसमध्ये या विक्रेत्याचाच फायदा होणार आहे. परंतु जर हा बायर अनुभवी असला, हा जर त्याला प्राइस ऍक्शन आजची चांगल्या पद्धतीने माहित असेल तर त्या केसमध्ये त्याच्यासाठी ती गोष्ट आहे ती एकदम अनोखी असेल आणि त्या केसमध्ये तो प्रॉफिट कमवेल. परंतु ती शक्यता आपल्याला माहितच आहे, 99% ती शक्यता नसतेच आणि त्या केसमध्ये आपल्याला ती गोष्ट जी आहे ती ऍज बिंग कॉल रायटर आपल्याला म्हणून बघायची. जर आपल्याला
कॉल रायटर म्हणून बघायची. जर तुमचा अंडरलाईन जर 2050च्या खाली जर राहिला, हे जर तुमची पॉसिबल स्पॉट जर 2050च्या खाली जर राहिला, तर कॉल रायटरच्या हिशोबाने आपण इथं बघत आहोत. कॉल रायटरच्या माध्यमातून आपण इथं गोष्ट बघत आहोत आणि त्याला तो विकतोय म्हणजे ₹6.35 प्रीमियम तो अर्न करतोय. आणि इंट्रेन्सिक व्हॅल्यू जर बघायचं जर झालं तर मी मगाशी सांगितलं की एक नॉन झिरो व्हॅल्यू असते. तर जोपर्यंत मार्केट जे आहे 2050ची स्ट्राईक आपण विकलेली आहे सेलरच्या हिशोबाने बघतोय, आणि जोपर्यंत 2050च्या खाली मार्केट राहतंय तोपर्यंत त्याच्यासाठी जो आहे तो नफा या तत्वावरतीच असतो. परंतु मी तुम्हाला ध्यान आकर्षित करेल की ते मार्जिन जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये लागतं. नॉर्मल प्लेयर इथं कॉल शॉर्ट करू शकत नाही, त्याच्यासाठी प्रीमियम जो आहे तो प्रचंड प्रमाणात लागत असतो. पण तो चुकीचा केव्हा ठरेल, त्याचा लॉस केव्हा स्टार्ट होईल, जसं की त्याने जी विकलेली स्ट्राईक आहे त्याच्यावरती जर मार्केट जर चढलं तर त्या केसमध्ये त्याला प्रचंड प्रमाणामध्ये तोटा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच लक्ष द्या, प्रचंड रिस्क असणारी ती गोष्ट तो केव्हा करणारच नाही. कारण जर मोठा प्लेयर राईट करतोय, शॉर्ट करतोय, कॉल राईट करतोय, म्हणजे त्याच्याकडे प्रचंड डेटा, त्याच्याकडे प्रचंड इन्फॉर्मेशन आहे आणि तो चुकीचा होण्याची शक्यताच कमी असते. आणि जर तो चुकीचा झालाच, यदा कदाचित तो झालाच, तर त्या केसमध्ये त्याच्यासाठी प्रचंड तोटा सहन करण्याची सुद्धा क्षमता असते. तर रायटरच्या हिशोबाने तुम्ही जी स्ट्राईक 2050ची स्ट्राईक जर तुम्ही तिथे विकलेली आहे तर त्या केसमध्ये तुमच्यासाठी नफा कुठपर्यंत राहील, जोपर्यंत अंडरलाईंग स्पॉट जो आहे तो 2050च्या खाली जोपर्यंत राहील तोपर्यंत तुमच्यासाठी तिथे नफा राहील. आणि ज्या क्षणाला तो 2050च्या वरती ट्रेड व्हायला सुरुवात होईल त्या एक्सपायरीच्या अगोदर, त्या क्षणाला त्याच्यासाठी जो आहे तो तोटा व्हायला सुरुवात होईल. आणि तो जो होणारा तोटा याचा असणार आहे तो प्रिव्हियस सेक्शन मध्ये आपण जो बघितला कॉल बायरचा, तो त्याचा पर्टिक्युलर नफा असणार आहे. इंट्रेन्सिक व्हॅल्यूचा कॉन्सेप्ट इथं सेमच असणार आहे की ज्याच्यामध्ये तुमचा स्पॉट मायनस स्ट्राईक हाच असणार आहे, भले तुम्ही कॉल बायर असावा किंवा कॉल रायटर असावा. ही गोष्ट तुम्हाला इथे लक्ष द्यायची आहे. तर या माध्यमातून आपल्याला इथं लक्षात येत आहे की कॉल रायटरसाठी ब्रेक इव्हन पॉइंट पर्यंत जो आहे ना नफा ना तोटा, हा पॉइंट जो आपल्याला कॉल बायर मध्ये बघायला भेटत होता तो तुम्हाला 2056 पर्यंत बघायला भेटेल. आणि जसं की स्पॉट 2056ला क्रॉस करेल त्या पद्धतीमध्ये ह्या कॉल रायटरला, ह्या कॉल विक्रेत्याला लॉस व्हायला सुरुवात होईल. आणि जर मार्केट त्याने घेतलेल्या स्ट्राईकच्या खालीच जर राहिलं, इथं तुम्हाला 2056 दिसेल किंवा 2050 पासून काउंट केलेलं दिसेल. तुम्हाला एक गोष्ट सांगायला मला ध्यान आकर्षित करायला महत्वाचं राहील, ही स्ट्राईक तुम्ही निवडली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही ₹6.35 प्रीमियम रिसिव्ह केला होता. म्हणजे 2050 अधिक ₹6.35 म्हणून त्याचा जो ब्रेक इव्हन पॉइंट, जिथे ना लाभ ना नफा ना तोटा, तो 2056चा पॉइंट असणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी अनलिमिटेड लॉस, तोटा जो आहे तो स्टार्ट व्हायला तिथे सुरुवात होणार आहे. आणि तत्पूर्वी जर 2056च्याच खाली एक्सपायरीच्या दिवस 3:30 वाजेपर्यंत राहिलं तर त्या केसमध्ये त्याच्यासाठी तो जो आहे तो नफा या तत्वावरती राहणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे मित्रांनो की तुम्ही करेक्ट वेने तुमच्यासाठी गोष्ट जी आहे ती राहिली पाहिजे. आणि ती गोष्ट जर तुमच्यासाठी करेक्ट वेने जर राहिली तर नक्कीच आणि नक्कीच तुम्ही त्या मार्गाने, त्याच विनियोगाने जे आहे व्यवस्थितरित्या ती गोष्ट समजून घेऊ शकता. आता हे थेरॉटिकल वेने मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली, पण ऍक्च्युअल पद्धतीमध्ये कशा पद्धतीने ती गोष्ट कन्सिडर केली गेली पाहिजे ही मी तुम्हाला जे आहे ती सांगण्याचा लाईव्ह चार्ट्स वरती सांगण्याचा प्रयत्न इथे करत आहे. इन बिटवीन तुम्हाला काही गोष्टी जर समजल्या नसतील तर चॅट बॉक्समध्ये नक्की चॅट करा मित्रांनो, मी तुम्हाला तिथे रिप्लाय द्यायला तत्पर राहील नक्की. आता निफ्टी 50च्या ऑप्शन चेन मध्ये इथे आलोय आपण, आणि जे इंट्रेन्सिक व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन आपण बघितलंय, तर प्रोबॅबिलिटी वाला ट्रेड आपल्याला कशा पद्धतीने शोधता येईल याच्यावरती आपल्याला व्यवस्थितरित्या फोकस करायचा. आणि ते जर आपल्याला लक्षात आलं तर नक्कीच आपल्यासाठी तो फायद्याचा मुद्दा असेल. तर आपल्याला माहितच आहे स्पॉटची अंडरलाईंगची जी किंमत आहे ती 16,793 आहे. एक्सपायरी आपण जी बघतोय ती येणाऱ्या गुरुवारची बघतोय. आणि आपल्यासाठी एटीएम जी स्ट्राईक आपण इथं निवडतोय ती 16,800ची आपण एटीएम स्ट्राईक ही कन्सिडर करतोय. फॉर एक्झाम्पल गुरुवारच्या एक्सपायरीसाठी मी जर 17,000ची स्ट्राईक जर निवडतोय तर त्या केसमध्ये मला महत्वाचा मुद्दा इथं तुमचं ध्यान आकर्षित करायचं आहे,
जर 17,000चा जर मला स्ट्राईक इथे निवडतोय तर 3 मार्चच्या 3:30 वाजूपर्यंत हे जे मार्केट 16,800च्या आसपास आहे ते किंबहुना 17,000 किंवा त्याच्यावरती क्लोज होताना मला झालं पाहिजे. ज्या वेळेस मी 17,000ची स्ट्राईक निवडतोय तिथे 105 रुपये मी प्रीमियमच्या रूपाने तिथे देत असतो. म्हणजे माझ्यासाठी ब्रेक इव्हन, माझा नफा केव्हा चालू होईल मित्रांनो? ब्रेक इव्हन पॉइंट नंतर. आणि तो म्हणजे काय? जी स्ट्राईक मी तिथं निवडली आहे, स्ट्राईक जी निवडली आहे की जी 17,000 आहे प्लस प्रीमियम बिंग कॉल बायर म्हणून मी प्रीमियम किती रुपयांचा आहे? 105 रुपयांचा तिथे मी पे केलाय. म्हणजे जर अंडरलेईंग 17,105च्या वरती जर 3 मार्चला 3:30 पर्यंत जर गेलं तर त्या केसमध्ये माझा प्रॉफिट होण्याची शक्यता, संभावना तिथं असेल. पण जर मार्केट 17,000 किंबहुना 17,050 किंबहुना 17,100 पर्यंत जरी राहिलं तर तिथं मला प्रॉफिट होण्याची शक्यता कमी राहील. म्हणजेच मला ज्यावेळेस माझी स्ट्राईक मला निवडायची तर माझा अनालिसिस जो आहे की जो मी चार्ट वरनं करणार आहे तो अतिशय सटीक असला पाहिजे, अतिशय करेक्ट असला पाहिजे आणि तो महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ऍज ऑफ नाऊ मला जर इंट्रेन्सिक व्हॅल्यू जर कन्सिडर करायची असेल, आउट ऑफ द मनी स्ट्राईक आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची तर ती वजा नसावी किंवा शून्य नसावी. तर तुम्हाला तुमचं स्पॉट इथं आहे आणि तुमची स्ट्राईक वरती आहे. जर आपण 16,800 वजा 17,000 जर कन्सिडर जर केलं तर ती इंट्रेन्सिक व्हॅल्यू वजा येईल, तर ती कधीही वजा नसते. म्हणजे मला जर करेक्ट वेने जर ट्रेड करायचंय तर माझ्यासाठी स्ट्राईक जर सिलेक्ट करायची इंट्राडेच्या बिहाफ वरती तर त्या स्पॉटच्या खालच्या स्ट्राईक्स मी सिलेक्ट करायला पाहिजे. कारण मला जो इंट्रेन्सिक व्हॅल्यू मी ती जी शिकलोय आता एक 10-5 मिनिटापूर्वी, त्या इंट्रेन्सिक व्हॅल्यूच्या फॉर्म्युल्यानुसार माझी इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही कायम अधिक प्रमाणात असते, अधिक असते, ती शून्य कधी नसते. आणि त्या बेसिसवरती मला करेक्ट ज्या स्ट्राईक असणार आहे हे असणार आहे. आता तुम्ही म्हणताल इथे प्रीमियम जास्त आहेत. नो डाऊट मित्रांनो, इथं प्रीमियम जास्त आहेत, परंतु हे जे प्रीमियम आहे हे प्रीमियम म्हणजे या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन असतं. ते म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू. इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू. आता हे जे आहे इन द मनी स्ट्राईक्सला इंट्रेन्सिक व्हॅल्यू तर असतेच, आपल्याला माहिती आहे. त्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू काही ना काहीतरी असणार आहे की जी स्पॉट मायनस स्ट्राईकच्या हिशोबाने असणार आहे आणि त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये ती टाइम व्हॅल्यू असणार आहे. जर मी 16,600च्या स्ट्राईकची इंट्रेन्सिक व्हॅल्यू, 16,600च्या स्ट्राईकची जर मला इंट्रेन्सिक व्हॅल्यू जर काढायची, आयव्ही जर काढायची, तर ती कशी काढणार? इंट्रेन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू स्पॉट कुठे चालू आहे? 16,800ला. मी जी स्ट्राईक निवडली ती कुठली आहे? 16,600ची. म्हणजे माझी इंट्रेन्सिक व्हॅल्यू 200 पॉइंटची आली. आणि जर मी 16,600चा जर प्रीमियम बघितला तर 333 दिसतोय. म्हणजेच 333 रुपये टोटल प्रीमियम आहे. म्हणजेच मला टाइम व्हॅल्यू बघायला भेटतील आणि तिथे मला कळेल की 133 रुपयांची टाइम व्हॅल्यू तिथे 16,600च्या स्ट्राईकची असणार आहे. परंतु 16,600च्या स्ट्राईकच्या कम्पॅरिझन मध्ये मी जर 16,900चं मला जर प्रीमियमचं ब्रेकडाऊन करायचंय, तिथे मला टाइम व्हॅल्यू ते बघायचंय, तर मला एक गोष्ट तिथं बघायला भेटेल की 151 रुपये जे आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू आउट ऑफ द मनी स्ट्राईक आहे 16,900. इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती शून्य असणार आहे याची. आणि हा जो पर्टिक्युलर 151 रुपयांचा जो प्रीमियम असणार आहे तो टोटल टाइम व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे जसं जसं प्रीमियम त्याच्या टाइम एक्सपायरीला अप्रोच करणार आहे तशा तशा प्रमाणामध्ये ते प्रीमियम जे बिहेव करणार आहे आणि ते वाढण्याची वजह, जर स्पॉट 16,900ला क्रॉस नाही केलं तर ते वाढण्याच्या वजह ते कमी होण्याचा तिथे प्रयत्न करणार आहेत. आणि हेच एक महत्वाचं मर्म असतं. इथेच मोस्ट ऑफ टाइम लोक जे आहेत ते धोका खाऊन जातात, इथे जे आहे लोक लॉस करून जातात. तर ती जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे ती मी पुन्हा एकदा इथे व्हाईट बोर्डच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावण्याचा प्रयत्न करतो, जी की टाइम व्हॅल्यू प्लस बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा, स्ट्राईकच्या माध्यमातून सांगण्याचा तो आहे प्रयत्न इथे केलेला आहे. तर कायम लक्षात राहून द्या की तुमचं जे प्रीमियम असतं ते प्रीमियम हमेशा जी आहे, प्रीमियम म्हणजे काय ते तुमचं इंट्रेन्सिक व्हॅल्यू आयव्ही प्लस
टाइम व्हॅल्यू असतं. टाइम व्हॅल्यू हा महत्वाचा कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, याला लक्ष द्या व्यवस्थितरित्या. तर तुम्ही जे प्रीमियम इथे पे करताय त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू साठी काय फॉर्म्युला आहे? इंट्रेन्सिक व्हॅल्यू साठी फॉर्म्युला काय आहे? त्यासाठी फॉर्म्युला हाच आहे की तुमचा स्पॉट जो आहे तुमच्या स्ट्राईकच्या खाली असावा. बरोबर? जसं की मी तिथे एक्झाम्पल मध्ये इथं सांगितलं 16,600ची जर स्ट्राईक जर मी कन्सिडर केली तर त्याच्यासाठी प्रीमियम किती आहे मित्रांनो? लेट मी जस्ट इरेज दॅट वन अगेन. तर तुम्हाला लक्षात येईल व्यवस्थितरित्या ती गोष्ट. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तुमचं जे कन्फ्युजन जे आहे ना ते दूर होईल मित्रांनो. इथे 16,600ची जर स्ट्राईक बघितली, स्पॉट आपल्याला माहिती आहे 16,800ला आहे, तुम्ही स्ट्राईक जी निवडली 16,600ची निवडली, त्याचा प्रीमियम किती आहे? 333 रुपये. आता हे व्यवस्थित लक्ष द्या. तर आपल्याला इथे जर बघायचं जर झालं तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू मी जी स्ट्राईक इथे निवडली आहे, ज्या वेळेस तुमचा स्पॉट जो आहे तो 16,800 रुपयांना आहे आणि तुम्ही जी स्ट्राईक निवडली आहे इथे केस 1 साठी ती 16,600ची निवडली. तर 16,600ची इंट्रेन्सिक व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे. इथे कंसात लिहितोय 16,600. ज्यावेळेस तुमचा स्पॉट 16,800च्या आसपास आहे आणि जी स्ट्राईक निवडली ती 16,600ची स्ट्राईक तुम्ही निवडली, म्हणजे त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू 200 पॉईंटची आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे काय आहे लक्षात घ्यायची आहे. म्हणजेच जर प्रीमियम 355 रुपयांचं 16,600च्या स्ट्राईकचं जर तिथे असेल, सीईचं जर असेल निफ्टी 50च्या, तर आपली शॉर्ट फॉर्म मध्ये देतो, म्हणजे टाइम व्हॅल्यू जी आहे ती जवळजवळ 155 रुपयांची असणार आहे. बरोबर? ही केस 1 साठी मी इथं सांगितलंय. केस 2 साठी जर मला कन्सिडर करायचं जर झालं तर फॉर एक्झाम्पल समजा मी इथे 16,900चं स्ट्राईक इथे कन्सिडर करतोय का ज्याचं प्रीमियम 151 रुपयांचं आहे. हीच गोष्ट मला जर लक्षात घ्यायची आहे तर 16,900चा मी स्ट्राईक इथे सिलेक्ट केली आहे का ज्याचा प्रीमियम जो आहे तो 155 रुपयाच्या आसपास आहे. आपल्याला माहिती आहे प्रीमियम म्हणजे काय? प्रीमियम इज नथिंग बट व्हॉट? इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू. इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय असणार आहे 16,900च्या स्ट्राईकला, ज्यावेळेस तुमचा स्पॉट जो आहे तो 16,600च्या आसपास 800च्या आसपास तुमचा स्पॉट आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे, वजा केव्हाही नसते. तर स्पॉट तुमचा 16,800ला आहे आणि तुमचं जे स्पॉट तुम्ही कन्सिडर केला तर स्ट्राईक जी निवडली ती 16,900ला गेली, म्हणजे ही वजा तर नसणारच आहे, नॉन निगेटिव्ह नंबर नसणारच आहे. म्हणजेच हे जे प्रीमियम आहे ते टोटली टाइम व्हॅल्यू आहे 16,900ला. तर तुम्ही व्यवस्थितरित्या बघा 155 रुपये टोटली टाइम व्हॅल्यू असणार आहे. आणि जसं जसं तुमची टाइम व्हॅल्यू असणार आहे आणि जसं जसं तुमची जी एक्सपायरी जी आहे जवळ येणार तसं तसं प्रीमियम जो आहे हा डिके होण्याचा संबंध करणार. म्हणून सेफर साईडला आयटीएम स्ट्राईक जे आहे ते सिलेक्ट केलेलं कायम महत्वाचं असतं. भलेही आपल्या अपोजिट साईडला मूव्ह जर गेली तर ती पूर्णपणे टाइम व्हॅल्यूच्या अगेन्स्ट नसते, ती इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यूचं कॉम्बिनेशन असते. थोड्या बहुत प्रमाणात तिथे तुम्हाला लॉस होतो, थोड्या बहुत प्रमाणामध्ये तुम्हाला तिथे जर्क क्रिएट होतात. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथे हाच असतो की तिथे तुम्हाला लॉस जो आहे तो लोअर साईडला होण्याची शक्यता कमी असते. डीप इन द मनी स्ट्राईक्सला. आणि ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात द्यायच्या आणि जे काही गोष्टी शिकलोय आपण ते आपण व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं मित्रांनो. हा आपला युट्यूब चॅनल आहे मित्रांनो. जर तुम्ही आतापर्यंत याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करावं मित्रांनो. आणि तुमचा जो सपोर्ट जो आहे, तुम्हाला जर ट्रेडिंग व डीमॅट खातं जर खुलवायचं असेल तुमच्या मित्रांना तर नक्कीच आपल्या जे लिंक जे आहेत त्यांच्याबरोबर नक्कीच शेअर करावं. आणि मला आशा आहे आणि नक्कीच मला 200% यकीन आहे की तुम्हाला हे जे सेशन्स आपण घेतोय ह्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाला व्यवस्थितरित्या समजून येत आहेत. आणि हे जे नॉलेज तुम्हाला देतोय नक्की तुम्ही याचं प्रॅक्टिस करून एक भविष्यात सक्सेसफुल ट्रेडर नक्कीच होताल. तर आजच्या ह्या मराठी सेशनसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. याच्यातनं तुमचं जे ज्ञान जे आहे रुंदीगत झालेलं आहे मला अपेक्षा आहेत. आणि ह्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्र परिवारांना अधिकाधिक उद्युक्त करताल आणि स्टॉक मार्केटमधनं जास्तीत जास्त चांगली अर्निंग करण्याचा तुम्ही तिथे प्रयत्न करताल.
आणि पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या वेबिनार सेशनच्या माध्यमातून ऑप्शन्स बाय करताना कुठल्या गोष्टीला लक्ष द्यायचंय, इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, टाइम व्हॅल्यू म्हणजे काय, एक्सपायरीच्या आसपास कुठल्या स्ट्राईकवरती फोकस करायचं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेल्या